नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत जसं की तुम्ही थंबनेल बघितला आहे इकॉनॉमिक्सचे सर्व कन्सेप्ट आणि PYQs जेवढे पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. व्हिडिओ मोठा होईल तरी ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तुमच्या सर्व कन्सेप्ट इकॉनॉमिक्सच्या सगळ्या क्लिअर होणार आहेत. तुम्हाला जो पण डाऊट येईल ते कमेंट करा, मी कमेंटला सगळ्या रिप्लाय करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय भेटणार, इकॉनॉमिक्समध्ये दरवर्षी तुम्हाला 15 ते 16 क्वेश्चन बघायला भेटतात. तर त्यापैकी तुम्ही ॲटलिस्ट 12 क्वेश्चन तुम्ही टार्गेट करू शकता आणि त्या टार्गेट केलेले क्वेश्चन ते तुम्ही सॉल्व करूच शकता. त्यातले 10 क्वेश्चन परफेक्ट येणार तुमचे आणि त्याचे 20 मार्क तरी येणारच तुम्हाला. मग या व्हिडिओतून तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स येईल की तुम्ही ते 20 मार्क कसेही घेऊ शकता. तर आपण हा व्हिडिओ एंडपर्यंत बघत असाल तरच बघा. जर तुम्ही मध्येच हा व्हिडिओ सोडून दिला तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. एंडपर्यंत व्हिडिओ बघा. माझं दरवेळेस हेच म्हणणं असतं, पूर्ण व्हिडिओ बघत जा. त्यामुळे तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. ना की 1-2 चॅप्टर बघतात आणि सोडून देतात नंतर पुढचा व्हिडिओ. तसा काही फायदा नाही आहे त्याचा. पूर्ण एंडपर्यंत बघचाल तर तुमच्या महत्त्वाच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. मी सिक्वेन्स वाईज जातो आहे, बट काही चॅप्टर असे आहेत की ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही ते टिक केले बघू शकता. खूपच इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत ते. मग ते चॅप्टर जर तुम्ही मिस केले तर तुमचं काही अर्थ राहणार नाही व्हिडिओ बघून. म्हणून एंडपर्यंत व्हिडिओ बघा. आणि ही जी PPT आहे ते कशी मिळवायची तर डिस्क्रिप्शनमध्ये मी आधीच सांगितलेलं आहे. पण तुम्ही जर एंडपर्यंत व्हिडिओ बघितला, मी डिटेल प्रोसेस सांगणार आहे ही PPT तुम्हाला कशी भेटणार आहे ती. म्हणून व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला तर सुरू करूया. या व्हिडिओमध्ये मी आधी सांगतो इकॉनॉमिक्सचे जे पण विचारलेले क्वेश्चन आहेत ते कसे विचारलेले, म्हणजे कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन विचारलेले. तर हे इथे बघा तुम्ही. तर सर्वात जास्त क्वेश्चन सर्वात जास्त क्वेश्चन आहे बघा इथे बघा. इथे 2 विचारलेत, परकीय व्यापार, चलनवाढ, 1 मिनटं, आर्थिक समावेशक, सामाजिक सुरक्षा. नंतर तुम्ही बघू शकता दारिद्र्य आणि मानवी, ह्याच्यावरती 2 क्वेश्चन होते मागच्या वर्षी. तसेच भारतीय कृषी 1 क्वेश्चन, पायाभूत सुविधा 1 क्वेश्चन, परकीय व्यापार आणि व्यवहार तोल 2 क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट तो परकीय व्यापार. आर्थिक समावेशक आणि समाज सुधारणा 3, सामाजिक सुरक्षा 3 क्वेश्चन, लोकशास्त्र 1 आणि संकीर्ण 1 क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला टोटल क्वेश्चन 14 विचारले, तर त्यातले तुम्ही मिनिमम 11 क्वेश्चन तरी सॉल्व करण्यासारखे होते. 1-2 क्वेश्चन इकडे तिकडे होतात मी मानतो आहे, पण तुम्ही जर PYQ जर बघितले तर तुमचे 70% क्वेश्चन तिथे सॉल्व होतात. म्हणून PYQचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. डायरेक्ट कन्सेप्ट रिपीट होतात तिथे PYQला. तुम्हाला मी ते दाखवणार आहे कसे कन्सेप्ट रिपीट झालेले आहेत ते. मग यातले कुठले इम्पॉर्टंट चॅप्टर तुम्ही बघू शकता. सर्वात जास्त क्वेश्चन कुठल्या चॅप्टर विचारते होते, 28 क्वेश्चन विचारलेत आत्तापर्यंत आयोगाने दारिद्र्य क्वेश्चन, पॉवर्टीवरती. भारतीय कृषीवरती 17 क्वेश्चन आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनावरती 16 क्वेश्चन आहेत. तसेच SDG MDG 10 क्वेश्चन, 32 क्वेश्चन लोकसंख्याशास्त्रवरती आहेत. म्हणजे पॉप्युलेशनवरती 32 क्वेश्चन, म्हणजे सर्वात जास्त क्वेश्चन पॉप्युलेशनवरती विचारले. तर हे झालं आपलं डिस्कशन. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर घ्या आणि एकदा तरी बघा परत एकदा काय वाटतं याच्यात, तुम्हाला कुठले चॅप्टर इम्पॉर्टंट वाटतात. तर आपण चालू करूया. पहिला चॅप्टर राष्ट्रीय उत्पन्न. थोडंसं कठीण वाटतं लोकांना, थोडेसे कन्सेप्ट माहीत नसतात त्याच्यामुळे. नाहीतर खूप इझी चॅप्टर आहे. ह्याच्यात तुम्हाला GDP, GNP, NDP ह्या सगळ्या कन्सेप्ट जर माहीत असतील तर खूपच इझी आहे. तुम्ही लगेच सॉल्व करू शकता क्वेश्चन. आता 2021चा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय सेवेच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंबंधित कोणते विधान अयोग्य आहे. अयोग्य विचारले. अयोग्य असं दिलं तर डायरेक्ट आधी खून करायची क्वेश्चनवरती. अयोग्य आधी काही करण्याआधी SOP फॉलो करा. जर तुम्हाला वाटते ते अयोग्य दिले ना, अयोग्याला नाही करून टाकायचं, चूक अशी खून करायची. म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की इथे आपल्या बरोबर वाक्य शोधायचे की चुकीचं वाक्य शोधायचे. तर हे विशिष्ट आर्थिक धोरणाच्या वर्षातून केलेल्या वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणार निव्वळ उत्पादक घटक फॅक्टर इन्कम दाखवले जाते. यात निर्यात, तुम्हाला यात मी इंग्लिश थोडं पण सांगणार, काय वर्ड्स इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे ते तुम्ही समजून घ्या. सोबत मराठी वर्ड्स दिलेच आहेत, पण इंग्लिश वर्ड्सचा पण वापर करून घ्या, कारण काही वेळेस ट्रान्सलेशन चुकीचं असतं जे आयोगामध्ये दिलेले ते. मग त्यामुळे इंग्लिश वर्ड्स पण एकदा बघून घ्या. नंतर ऑप्शन B वाचतोय मी. ह्यात निर्यात आयात याचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणारा निव्वळ उत्पादन घटकाचं उत्पन्न समाविष्ट नसते. याला निव्वळ उत्पन्न म्हणतात, कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवलीच्या घासऱ्याची वजावट केली जाते. मग आता इथे बघू शकतो तुम्हाला विचारलेलं काय. हा क्वेश्चन आयोगाने रद्द केला आहे, बरोबर. का रद्द केला आहे तुम्ही ऑप्शन, आता तुम्हाला जर वाचून कळत नसेल तर मी खाली सांगणार आहे. NDP आधी तुम्हाला GDP माहीत पाहिजे. GDP म्हणजे काय. आता तुम्हाला एक ब्लँक पेज घ्यावं लागेल. थांबा 1 मिनटं. तुम्हाला थोडीशी ब्लँक स्पेस कुठे भेटते आपल्याला. थोडंसं इथे मी झूम करतो आणि इथेच थोडं झूम करून दाखवतो. ओके. अरे या शिट.
चला परत आलो आहे आपण. तर इथे आपल्या GDP वगैरे बघायचं आहे. GDPचा फॉर्म्युला काय? GDP कसं मोजतात? जेवढं पण टोटल उत्पन्न आहे तुमच्या देशामध्ये केलेलं आहे तुम्ही तुमच्या नागरिकांनी आणि तसेच जेवढ्या पण सेवा दिलेल्या आहेत ते सगळं GDP मध्ये. GDP म्हणजे सगळं ओव्हरऑल एक असं ठोकळा आहे ज्याच्यामध्ये सगळंच येतं. आता NNP म्हणजे काय? N म्हणजे इथे काय? नॅशनल आहे आणि हे जे आहे N ते नेट आहे. नेट नॅशनल प्रोडक्ट, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या कारणामुळे. आता नेट नॅशनल म्हणजे काय? नॅशनल एखाद्या देशाचे तुम्ही नॅशनल आहात. नॅशनल आहात म्हणजे त्या देशात तुम्ही राहता, त्या देशाचे तुम्ही रहिवासी आहेत. तर हे नॅशनल प्रोडक्ट म्हणजे जेवढं त्या देशातल्या लोकांनी कमवलं ते नॅशनल प्रोडक्ट. आता नेट जे काढायचं असतं नेट म्हणतात त्याला. घासरा म्हणजे काय असतं? डेप्रिशिएशन. नेट कसं काढणार? हे जे नेट आहे तुमचं नेट कुठल्याही आता GDPचं GNP असेल GNP तर त्याचं तुम्हाला NNP काढायचं आहे. NNP काढायचं म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला घासरा वजा करायचा आहे. GNPमधून तुम्हाला घासरा जर वजा केला तर तुमचं नेट प्रोडक्ट भेटतं. घासरा काय असतो? जर तुम्ही एक वस्तू घेतली म्हणजे समजा गाडी घेतली तुम्ही तर त्याच्यातून तुम्हाला एका वर्षानंतर त्या गाडीची किंमत कमी होणार आहे. म्हणजे त्या गाडीची काही झीज झालेली आहे, काही म्हणजे थोडीशी व्हॅल्यू कमी झाली आहे, त्याला घासरा म्हणतात. घासरा म्हणजे डेप्रिशिएशन त्या व्हॅल्यूचं. मग तुम्ही कसं काढणार? GNPवरून आता GDPवरून तुम्हाला GNP काढायचं आहे बरोबर. हे GDPवरून तुम्हाला NDP काढायचं आहे बरोबर. मग तुम्हाला GDPमधून जर तुम्ही डेप्रिशिएशन मायनस केलं, घासरा मायनस केलं तर तुमचा NDP भेटतो आहे. सिम्पल. म्हणजे तुम्हाला फक्त घासरा मायनस करायचे. जेव्हा तुम्हाला नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा विचारलं, जे पण नेट विचारलं असेल तर तुम्हाला घासरा मायनस करायचं आहे. इथे दिलं बघा. बाजारभावातून निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न बाजारभाव असेल तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे बाजारभावाला होतं मायनस घासरा. जेव्हा नेट काढायचे निव्वळ काढायचे तुम्हाला तेव्हा घासरा मायनस करायचे. बस एवढी कन्सेप्ट लक्षात ठेवा, तुमचं उत्तर निघणार आहे. बाजारभाव काय असतं? मार्केट प्राईस. खरेदी ज्या किमतीवर उत्पादन संस्थानाकडून वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यात किंवा ती किंमत म्हणजे बाजारभाव. ज्या पण किमतीला आपण विकत घेतो कुठलीही वस्तू त्याला मार्केट प्राईस बोलतात. फॅक्टर कॉस्ट म्हणजे कुठल्याही वस्तूला बनवण्याची किंमत. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही कपडे जर बनवताय ती 100 रुपयाला तुमचं बनवून होते कपडे, बट तुम्ही विकतो कितीला? 300 रुपयाला. 300 रुपये ही मार्केट प्राईस झाली. 100 रुपये तुम्हाला किती कॉस्ट लागला त्या वस्तूला बनवण्यासाठी त्याला आपण फॅक्टर कॉस्ट म्हणतो. समजतंय तर लाईक करा व्हिडिओला. चला पुढे बघूया आपण. राज्यसेवा मुख्य 2014चा क्वेश्चन आहे. उत्पादन पद्धतीत वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शवली जाते. उत्पन्न पद्धतीमध्ये सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शवतात. हे फक्त 3 स्टेटमेंट आहे. 3 स्टेटमेंट वाचून घ्या, समजून घ्या आणि जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन चुकवायचा नाही आहे. जे पण PYQचे क्वेश्चन आहे तोंडपाठ असले पाहिजेत. क्वेश्चन डायरेक्ट क्वेश्चन होतो, मी लिहून देतो. हे क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट येणार आहेत. स्टेटमेंट डायरेक्ट विचारतील तुम्हाला. आता इथे काय विचारले बघा. योग्य ते काय बोललं आहे? अयोग्य ना, अयोग्य म्हटलेलं आहे. मग आपण असे खून करणार म्हणजे चुकीचं आपल्याला स्टेटमेंट शोधायचं आहे. कळालं? SOP फॉलो करा. 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. विशिष्ट कालावधीत देशाच्या अंतर्गत नागरिकांनी उत्पादन केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे मी तुम्हाला बोललो देशाच्या नागरिकांनी असते म्हणजे नॅशनल म्हणजे काय? नागरिक N आला इथे GNP. आता उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्यांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात होतो का? बाहेरच्या देशातील लोकांना प्रतिमानचं उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवले जाते. आता इथे ऑप्शन काय येणार बघा. अयोग्य विचारले. कळालं? आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितलं होतं. जेवढे देशातील नागरिकांनी वस्तूचे प्रोडक्शन केलेलं आहे किंवा जेवढी पण सर्व्हिसेस प्रोड्यूस केलेले आहेत त्यांना आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणणार आहे. GDP सोबत GNP मोजल्याने अर्थव्यवस्थेचे बहिर्गत शक्तीचे आकलन होतं. हे लक्षात ठेवा. GNP मुळे अर्थव्यवस्थेतील गुणात्मक आकलन होतं. GNP आणि GDP यातून GNP म्हणजे गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह आपल्याला कळतं तिथे. दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम व्यक्ती कमवत असलेले उत्पन्न समजले जाते. GDPचे समाधानकारक असेल तर लोकसंख्या जास्त असल्यास दरडोई उत्पन्न कमीच भरणार आहे. बरोबर आहे ना. आता GDP पर कॅपिटा म्हणजे एक माणूस किती कमवते. जसेचा GDP आहे कितीतरी मिलियन्समध्ये, मग तेवढे मिलियन्स त्यातला एक माणूस किती कमवतो. जर तुमची लोकसंख्या जास्त आहे तर 3 मिलियनचे डिवायडेशन किती होणार आहे तुम्ही ते बघून घ्या. मग जेवढी तुमची लोकसंख्या वाढणार आहे तेवढं तुमचं GDP पर कॅपिटा कमी होणार आहे. कळालं?
स्थूल देशांतर्गत उत्पादनामधील खालील दृष्टिकोन कोणता आहे? आता तुम्हाला वाटत असेल मी PPT वाचून दाखवते, तर तसं नाही आहे. मी फक्त PPT वाचवत नाही आहे, तर त्यातले काही कन्सेप्ट सांगत आहेत ते तुम्ही बघून घ्या. आणि मी PPTमध्ये खूप इम्पॉर्टंट PPT आहे, कारण यामध्ये सगळे क्वेश्चन कवर केलेले आहेत. मुख्य, पूर्व, कृषी, अभियांत्रिकी सगळे क्वेश्चन कवर केलेले आहेत. आणि हे तुम्ही PPT रिवाईज करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा. राज्यसेवा मुख्य 2021मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, स्थूल देशांतर्गत उत्पन्नाबद्दल खाली दृष्टिकोन आहेत. काय असतं? एकूण मूल्याचा प्रवाह आहे, हा प्राप्ती किंवा उत्पन्नाचा प्रवाह आहे, आणि खर्चाचा प्रवाह आहे. म्हणजे तीन आहेत ना काढण्याच्या पद्धती: इन्कम मेथड, प्रोडक्शन मेथड आणि व्हॅल्यू ॲडेड मेथड. तर भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 1 एप्रिल ते 31 मार्च हे तुम्हाला क्वेश्चन एकदा विचारला आहे. पुढे पण हे STA पूर्वमध्ये तर आहेच, आणि पुढे एकदा विचारलेला आहे क्वेश्चन. हा लक्षात ठेवा, ही डेट लक्षात ठेवा. आर्थिक वर्ष आपलं कधी असतं. नंतर पुढे दिले इंडियन इनइक्वॅलिटी ऑफ द इन इंडिया, इन्कम इनइक्वॅलिटी, म्हणजे तुमचं जे आपण म्हणतो ना असमानता आपल्या उत्पन्नामध्ये, त्यांचं विचारलं आहे. ते कशामुळे होते? प्रायव्हेटायझेशन ऑफ द ओनरशिप, लॉज ऑफ इनहेरिटन्स, टॅक्स इन्व्हर्जन आणि पॅरलल इकॉनॉमी. हे मुख्यमध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे. हरित GDP, आता GNI हरित GDP. आता हरित म्हणजे ह्याच्यावरूनच नावानच कळते की कशाचं एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे. हरित म्हणजे एन्व्हायरमेंट आपल्याला माहिती आहे. मग आता हरित GDPमधून आपण काय वजा करतो? कशाची हे ते विचारलेलं आहे, कोणत्या घटक संबंधित आहेत? तर हरित GDP म्हणले म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न विचारले, मग राष्ट्रीय उत्पन्न असणारच त्यात. निसर्गातील संसाधन गट बरोबर आहे, पर्यावरणातील बरोबर आहे. तर हरित GDP काय असतं? पार्थदास गुप्ता या कमिटीने यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमला होता. त्यांनी ग्रीन GDP मोजण्यास सुरुवात केली, जी नैसर्गिक स्रोत, मानवी भांडवल आणि पायाभूत संपत्ती, नीट लक्षात ठेवा हे 3 क्रायटेरिया, मूल्यांचा विचार करून शिफारस केली. पुढे काय, पार्थदास गुप्ता यांनी 2013मध्ये आपला अहवाल ग्रीन नॅशनल अकाउंट इन इंडिया अ फ्रेमवर्क या नावाने शासनात सादर केला. आता हरित GDP, पारंपरिक GDP मायनस पर्यावरणाच्या हानीचे मूल्य, कळतंय? तसेच हरित GDPला आपण असं पण मोजू शकतो, पारंपरिक GDP मायनस नैसर्गिक भांडवलाची हानी. चीन 2006मध्ये 2004 या वर्षाचा हरित GDP काढले होते, परंतु राजकीय कारणामुळे, आता कोणीही समजा जर तुमची हरित GDP खूपच कमी येते म्हणजे तुम्ही खूप एन्व्हायरमेंटचा ऱ्हास करताय, मग जे पण एन्व्हायरमेंटॉलॉजिस्ट असतील ते तुमच्या विरोधात येणारच आहेत. तुमचे मोठे मोठे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तुमच्या अपोज करणारच आहेत. मग त्यामुळे त्यांनी हे परत बंद केलेलं आहे, पद्धतीचा त्याग केला. देशांतर्गत हरित संकलन उत्पादन म्हणजे ग्रीन GDP संबंधित अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी साधनांचा पर्याप्त कार्यक्षमता आणि परिणामकारक वापर करा. आता इथे एक विचारलेलं आहे, क्रूझनेटचा कव. आता क्रूझनेटचा कव मी ते काढला होता, हे बघा असा कव आहे, उलटा यू सारखा. वाढत्या दरवेळी उत्पन्नाबरोबर विथ इन्क्रीजिंग पर कॅपिटा इन्कम, प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास सुरुवातीला वाढतो. म्हणजे एका टाईमला स्टार्टिंगला खूप वाढणार आहे, नंतर आपण विचार करतो की पर्यावरण वाचवलं पाहिजे वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट करतो पर्यावरण वाचवण्यासाठी, मग ते कमी होणार आहे ऱ्हास, पर्यावरणाची ऱ्हास. मग तेच क्रूझनेट यांनी दाखवलेलं आहे. हे बघा इथे इन्कम इनइक्वॅलिटी वरून एकदम डेव्हलपिंग जेव्हा असतो तेव्हा आपलं खूप वाढत जातो आणि नंतर मग कमी कमी होत जातो. वातावरणाचा ऱ्हास क्रूझनेट कवमधून. नंतर स्थूल देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, हे म्हणजे देशातील नागरिकांनी कमवलेले उत्पन्न, स्वकीयांनी परदेशात कमवलेले उत्पन्न आणि परकीयांनी भारतात कमवलेले उत्पन्न मायनस करायचे. म्हणजे एका देशात आपल्या देशात आपल्या लोकांनी कमवलेलं उत्पन्न आपल्या काढायचं आहे. जेवढे पण आता जे पण फॉरेनर आहेत त्यांनी आपल्या देशात येऊन कमवलेले, म्हणजे मायक्रोसॉफ्ट, गुगल वगैरेमध्ये फॉरेनर्स काम करत असतील ना, मग त्यांनी जेवढं आपल्या देशात उत्पन्न कमवले ते काय आपल्याला भेटणार आहे का? नाही, ते बाहेरच्या देशात जाणार आहे परत, म्हणून ते मायनस करायचं आहे आपल्याला. गुणात्मक आकलन होण्यासाठी पहिले पण हा पॉईंट सांगितला होता, गुणात्मक आकलन महत्त्वाचं आहे. नंतर GDP सोबत GNP मोजल्यात अर्थव्यवस्थेचे बहिर्गण्य शक्तीचे म्हणजे आउटफ्लोचे आकलन होते. हे बघा आता GNP काढलं तर आपल्या GDPपेक्षा कमीच येणार आहे, कारण आपल्या देशात बाहेरचे फॉरेनर जेवढं कमवतील ते बाहेर जाणारच आहे, आपल्याला थोडी ना भेटणार आहे ते, बरोबर. क्रूझनेटच्या उलट्या यूच्या गृहीतकानुसार उत्पादनातील विषमता हा पहिल्यांदा वाढते व त्यानंतर कालांतराने देशाच्या विकासाबरोबर त्याची घट होते, कळालं. तसंच पर्यावरणाचा ऱ्हाससुद्धा स्टार्टिंगला वाढतो आणि नंतर हळूहळू कमी होतो ऱ्हास. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 1949मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. आता कोण असणार त्यात?
आता तुम्हाला माहिती आहे पहिला 5 इयर प्लॅनमध्ये कोणाच्या मॉडेलवरती बेस होतं? प्रोफेसर महालनोबिस हे रशियन सायंटिस्ट म्हणजे रशियन इकॉनॉमिस्ट आहेत, मग त्यांच्या ह्याच्यावरती बसलेली होती. आता आणखी 2 नावं लक्षात ठेवायची आपल्या या समितीमधले, गाळीर आणि RV राव. हे नाव लक्षात राहील तर चांगलेच आहे. पण अध्यक्ष होते प्रोफेसर महालनोबिस. पहिला अहवाल कधी दिला? 91मध्ये पहिला अहवाल दिला होता आणि अंतिम अहवाल दिला 54मध्ये. पुढे बघूया आपण. 1950मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीने नॅशनल इन्कम पर कॅपिटा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पुढील पद्धती सुचवली होती. निव्वळ उत्पन्न पद्धत. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, उत्पन्न म्हणजे इन्कम. आपण पुढे बघूया. लॉरेन्स कर्व एक महत्त्वाचं आहे. त्यातला गिनी कोइफिशियंट सर्वात महत्त्वाचा आहे. विकासाच्या अर्थशास्त्रात उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण करणारा वर्गाला लॉरेन्स कर्व असे म्हणतात. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. फॉरेस्ट मेन्समध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे. डायरेक्ट ह्यावेळेस क्वेश्चन येण्याचे खूप चान्सेस आहेत हे. आणि त्या लॉरेन्स कर्ववरती जेव्हा गिनीचा कोइफिशियंट हा काढला जातो तर सामाजिक प्रश्नाचे मापन करतो. तर ते कशासाठी यूज केलं जातं? रिलेटिव्ह पुअर्टी चेक करण्यासाठी, म्हणजे सापेक्ष दारिद्र्य चेक केलं जातं या गिनी कोइफिशियंटच्या मदतीने. उत्पन्नातील असमानता याचं इंडेक्स काय? 0 असेल तर इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, म्हणजे सगळीकडे समान वाटप झालेले तुमच्या उत्पन्नाचे. आणि परफेक्ट इनइक्वॅलिटी म्हणजे काय? खूप असमानता आहे, म्हणजे जसं की अंबानीकडे खूप पैसा आहे आणि एखाद्या कुठल्याही म्हणजे खूप गरीब माणसाकडे काहीच नाही पैसा, बरोबर? तेच आहे. 0 असेल ते म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन, म्हणजे रशिया टाईपमध्ये सोशलिस्ट कंट्री पाहिजे आपल्याला. आणि फर्स्ट म्हणजे जर त्यांचा स्कोर 1 आहे गिनी कोइफिशियंट, म्हणजे ते खूप इनइक्वॅलिटी जास्त आहे, जे कॅपिटलिस्टिक कंट्रीमध्ये. घटकांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हे तुम्हाला मी सांगितले GDP पर मार्केट प्राईस, GDP पर, हे एकदा वाचून घ्या तुम्ही. आता मी तेच वाचून दाखवणार, काही टाईम नाही घालणार आहे, तुम्ही एकदा वाचू शकता ते. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे 3 पद्धती तुम्हाला सांगितलं होतं. प्रोडक्शन पद्धत, इन्कम पद्धत आणि एक्सपेंडिचर पद्धत. एक्सपेंडिचरमध्ये गुंतवणूक खर्च पण केला जातो. उपभोग खर्च तर आहेच, म्हणजे आपण किती विकत घेतो, बट त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला पण मोजायचं आहे खर्च पद्धतीमध्ये. तर हे बघा, आता इथे दिले उत्पन्नाच्या मोजण्याच्या पद्धती. कृषी क्षेत्रात, वानिकी, मत्स्य व्यवसाय यामध्ये उत्पादन पद्धत वापरलेली आहे. फक्त वेगळी पद्धत कुठे वापरली आहे? खर्च. बांधकाममध्ये खर्च पद्धत आणि वस्तूचा प्रवाह पद्धत वापरली. बाकी सगळीकडे उत्पादन पद्धत आहे. पुढे बघा, वीज, गॅस पुरवठा उत्पन्न पद्धत, व्यापार, हॉटेल उत्पन्न पद्धत. हे सगळं बघून घ्या. एकदा दोनदा येऊ शकतं की हॉटेल्समध्ये वगैरे काय वाटलं तर थोडीशी ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला जर लिहायची असेल तर लिहू शकता तुम्ही. हे माझ्यासाठी मी लिहिलं होतं. पुढे दारिद्र्य, खूप महत्त्वाचा टॉपिक. तुम्ही बघितलं किती आले होते दारिद्र्याचे क्वेश्चन, खूपच महत्त्वाचं आहे. ह्या वर्षी पण 2 क्वेश्चन फिक्स आहेत, लिहून घ्या. दारिद्र्य, जेव्हा एखादी कुटुंब वंचित गुणांक टिंबपेक्षा किंवा त्याच्या अधिक असतो तर ते मग कुटुंब अनेक, म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तुम्हाला माहीत पाहिजे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कसा काढला जातो? आधी काय होतं? 1997 पासून ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता, मग तेच 2010 पासून मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स झाला. जे कोण काढलं जातं? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट जी काढली जाते आणि त्याचं प्रकाशित कुठे केलं जातं? UNDPच्या मानवी विकास अहवालात प्रकाशित केलं. UNDP काय करते? फक्त प्रकाशित करते. मोजतं कोण? ऑक्सफर्ड पॉवर्टी आणि ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. हे लक्षात ठेवा. दोन्ही ऑप्शनमध्ये आले तर डायरेक्ट तुम्हाला जर विचारले मोजमाप कोण करतं तर ऑक्सफर्डला करायचे, ना की UNDPला. लक्षात ठेवा. बहुआयामी जे विचारलेलं आहे, बहुआयामी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी किती घटक कारणीभूत आहेत? आरोग्य कारणीभूत आहे, म्हणजे आरोग्याचं एक त्यांना मोजमाप आहे. शिक्षण आहे, जीवनमान आहे. आता पोषण, बालमृत्यता म्हणजे चाइल्ड मॉर्टेलिटी, नंतर शालेय वर्ष, बालक पटसंख्या, हे सगळे निषेध पाठ पाहिजे ना. एक पण निषेध चुकला ना, कारण MCQमध्ये तसंच देणार आहे तुम्हाला, म्हणजे चुकवण्यासाठीच. मग त्यामुळे सगळे निषेध पाठ पाहिजे. जीवनमानमध्ये म्हणजे तुमचं लिव्हिंग स्टँडर्डमध्ये काय मोजणार आहे? पेयजल, वीज, स्वयंपाकाचे इंधन, स्वच्छता, जमीन, निवारा वगैरे वगैरे. आता मी इथे थोडंसं शॉर्टकट लिहिलं आहे. HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स लिहिलं आहे, पण ते पुढे येणार आहे, मी ते सांगणार आहे ते पुढे पण. मग आता इथे काय म्हटलं आहे? जर तुमच्या कुटुंबाचा स्कोर 33.3% जास्त असेल, म्हणजे बहुआयामी पॉवर्टी, म्हणजे खूप जास्त आहे तुमची पॉवर्टी. 33.3% म्हणजे आपलं आन्सर तेच होतं, 33.3%. कुटुंबाचा स्कोर 1/3 कमी असल्यास ते नॉन पुअर, गैरगरीब सर्विसला जातात. म्हणजे आपले जे पांढरे राशन कार्ड आहेत त्यांना आपण बोलू शकतो नॉन पुअर आहेत ते. नंतर कुटुंबातील स्कोर हे 50% जास्त असेल तर तीव्र
तीव्र दारिद्र्य म्हणजे सिव्हिअर मल्टी डायमेन्शन पॉवर्टी म्हणजे खूप जास्त दारिद्र्य विचारलं तर तुम्हाला 50%पेक्षा जास्त लिहायचं आहे. आणि जर कुटुंबाचा स्कोअर 1/3 पेक्षा कमी मात्र 1/5 पेक्षा जास्त असल्यास म्हणजे सिव्हिअर व्हर्नरेबल टू मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे थोडंफार तुम्ही त्याच्या एंडेंजर्ड म्हणतो ना आपण स्पेसिस म्हणजे स्पीसीज जसे एंडेंजर्ड आहेत म्हणजे थोडेसे एक्सटेंड होण्याच्या जवळच आहेत तसंच आपण मल्टी डायमेन्शनली पोअर होण्याच्या जवळच आहे म्हणजे 20%च्या जवळपास स्कोअर असेल तर आपण ते व्हर्नरेबल टू मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असे म्हणलं जाते. आता तुम्हाला जर काढायचं आहे MPI काढायचं आहे तर तुम्ही दारिद्र्याचे प्रमाण आणि दारिद्र्याची तीव्रता केलं तर हा फॉर्म्युला लागतो MPIचा. पुढे बघूया रंगराजन कमिटी. ह्याच्यात कमिटी एवढ्या येणार आहेत, कमिट्या लक्षात ठेवा. जास्त कमिट्या आहेत, 5-6 कमिट्या आहेत, पण 5-6 कमिट्या लक्षात ठेवा. त्यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवा, कोण कधी आलं, कोणती कधी रिपोर्ट आली ते लक्षात ठेवायचं आहे. मग इथे काय म्हणले, रंगराजन समितीने 2014नुसार 2011-12साठीचं दारिद्र्य रेषेचे दरडोई उत्पन्न किती सांगितलं आहे? 32-42. लक्षात ठेवा 32-42, 32-42, 32-47. असं होतं, बघितलं ऑप्शनमध्ये पण चुकतं असंच बोलता म्हणून हे असं डोळ्याखाली आलं पाहिजे हे वर्ड्स. म्हणून ही PPT खूप वेळा रिवाईज करा. जेवढं तुम्ही रिवाईज करता तेवढं तुमच्या लक्षात राहणार आहे तेच गोष्टी. तर रंगराजन समिती 2012मध्ये त्यांचा रिपोर्ट दिला. क्वेश्चन विचारला 2023मध्ये, विचार करा. एवढे जुने क्वेश्चन पण काढतात MPSC. आता रंगराजन समितीने दारिद्र्याच्या टोपलीत अन्न आणि 4 आवश्यक घटक शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च इत्यादीचा विचार केला जातो. या समितीने आकडेवारी विचार घेताना मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडचा वापर केला आहे. MRP काय असतं मग? मिक्स रिकॉल पिरियड. याच्यामध्ये काय वापर केला जातो हे पण तुम्हाला शोधायचं आहे आणि कमेंट करून सांगा. तुम्ही वाचलंच आहे, मला माहिती आहे, वाचलेल्याच गोष्टी आहेत ह्या, फक्त तुम्हाला आता रिवाईज करायची गरज आहे. MMRPनुसार एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा प्रति महिना खर्च, वर्षातून लागणारे 5 वस्तू जसे की कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य, तसेच 7 दिवस लागणारे तेल, अंडी, मांस म्हणजे जेवणातले जे पण वस्तू लागतात त्याचा खर्च विचार केला जातो. ग्रामीण भागात रंगराजन समिती लक्षात ठेवा, रंगराजन समितीने 2400 कॅलरी ऐवजी 2155 कॅलरी निकष हा ठरवला आहे. तसेच प्रतिदिन 32 रुपये कमवत नसेल किंवा त्याच्या खाली कमवत असेल तर त्याला मल्टी डायमेन्शनली पूर म्हणू शकतो आपण. तसेच शहरी भागात 2090 कॅलरी असा निकष ठरवण्यात आला आहे आणि 47 रुपये प्रतिदिन खर्च हे दारिद्र्याचे ठरवण्यात आलेले आहे. आणि ते काय म्हणते, जीवनाचा भौतिक गुणांत्व निर्देशांक मोजताना पुढीलपैकी कुठले घटक विचार केला जात नाही. इथे लगेच तुम्ही बघू शकता. आता सांगा, साक्षरता बघणार, अपेक्षित आयुर्मान, बालमृत्यू, लगेच टिक करू शकता तुम्ही तिथे. एक मिनटं ओके. तर फिजिकल क्वालिटी इंडेक्स म्हणजे त्याच्यामध्ये कुठले आयाम मोजले जातात? 1970पासून हा केला जातो. आयाम 3 आहेत: अपेक्षित आयुर्मान म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी, इन्फंट मोर्टॅलिटी आणि साक्षरता, शालेय शिक्षण आणि इन्फंट मोर्टॅलिटी रेट काय असतं? इन्फंट म्हणजे 1 वर्षाच्या आत जेव्हा पण मुलगा जाऊन म्हणजे कुठलाही बेबी जन्मतो आणि त्याचा 1 वर्षाच्या आत त्याचा मृत्यू होतो तर त्याला इन्फंट मोर्टॅलिटी म्हणतात. आणि त्याचा रेट 1000 जिवंत बालकांमधील किती जण मेलेले आहेत 1 वर्षाच्या आत त्यांना आपण इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणतो. आणि न्यूनॅटल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे 28 डेजच्या आधी जर त्याचा मृत्यू झाला, 28 डेज आपण म्हणतो. जर सायंटिफिकली बघितलं, न्यूनेट्स कधी म्हणल्या जातात? जेव्हा 28 डेज होतात म्हणजे ऑलमोस्ट 4 वीक्सपर्यंत आपण त्यांना न्यूनेट्स म्हणतो. सॉरी, मी तेवढं डीपमध्ये जाणार नाही आहे. न्यूनेट्स वगैरे ते माझं ग्रॅज्युएशन लक्षात येतं. ओके, सॉरी. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण. आता इथे काय विचारलं आहे? भारतातील दारिद्र्य आणि घट आणि उपजीविकांना प्रोत्साहन देण्यासाठी कुठले कार्यक्रम? आता इथे तुम्ही कार्यक्रम बघू शकता, याच्यात वाचून दाखवायची गरज नाही. पुढे काय टोटल पॉवर्टी गॅप. आता हा ग्राफ लक्षात ठेवा. टोटल पॉवर्टी गॅपमध्ये हे बघा, इथे लोकसंख्या आहे आणि इथे उत्पन्न आहे. हे मध्येच काय तर माहिती नाही, वरचं काय फॉल्ट आहे याचा मला इथे. ओके, टोटल पॉवर्टी गॅप, उत्पन्न आणि लोकसंख्या. आता इथे तुमची लाईन दिसते, इथे ही जी लाईन दिसते याच्यावर जायला, या लाईनीला क्रॉस करायला टोटल पॉवर्टी गॅप म्हणतात. आता इथे ह्याच्यानंतर उत्पन्न तुमचं वाढत जाणार आहे. मग ते वाढवण्यासाठी किती तुम्हाला मेहनत करावं लागणार आहे त्या लोकसंख्येसाठी? आता इथे काय म्हणतात? टोटल पॉवर्टी गॅप, दारिद्र्याची दरी ही दारिद्र्य रेषा खालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक केलेली, म्हणजे एका दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी किती आपल्याला मेहनत करावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे, त्याला जे म्हणतात ते टोटल पॉवर्टी गॅप म्हटलेलं आहे. द अमाऊंट ऑफ इन्कम नेसेसरी टू रेज एव्हरीवन बिलो द हू इज बिलो द पॉवर्टी लाईन अप टू दॅट लाईन. ओके,
कुठले विधान बरोबर आहेत हेच विचारले. श्रमिकांचे भांडवल निर्देशांक, मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1च्या दरम्यान असतो. तर ह्युमन कॅपिटल इंडेक्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये कुठले कुठले घटक मोजले जातात. 5 वर्षाखालील मृत्यू दरानुसार वाचलेले जीव म्हणजे पुढील पिढीबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. शिक्षणाची गुणवत्ता, आरोग्यविषयक पर्यावरण याचे हे घटक मोजले जातात. 2020च्या मानवी भांडवल म्हणजे कॅपिटल निर्देशांकामध्ये भारतावर 116वा स्थान आहे 180 पैकी, म्हणजे आपलं कमीच आहे तसं. पण ह्युमन कॅपिटल इंडेक्स हा वर्ल्ड बँकेकडून तयार केला जातो. वर्ल्ड बँक लक्षात ठेवा. ही पण कॅपिटल आपण म्हणजे भांडवल म्हणतो ना, मग भांडवल कोण देतं आपल्याला? वर्ल्ड बँक. तसं लक्षात ठेवा. सर्वात कमी कोणाचं कॅपिटल आहे? नायजर, चाड, साऊथ सुदान. तुम्हाला साऊथ आफ्रिकन कंट्रीज थोडेसे अंडर डेव्हलप आहेत, मग त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता. सर्वात जास्त कोण असणारे? सिंगापूर, हाँगकाँग, जापान. लक्षात ठेवा. 0 to 1 जसं गिनी कोएफिशियंट होतं 0 to 1 तसंही हे पण 0 to 1 मध्ये आहे. नंतर मानवी भांडवल निर्देशांक श्रमिकांच्या पुढील पिढीचे उत्पादकतेविषयी माहिती देतं. म्हणजे 5 वर्षाखालील ज्याचा मृत्यू झाला नाही मग ते पुढची त्यांची पिढी चालूच राहणार ना, मग ते पुढील पिढीच्या उत्पादकतेविषयी माहिती देतं. आता मानव विकास हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती वेळा विचारले मी सांगू शकत नाही इतके. आता 3 डायमेन्शन आहे त्याचे. तर काय? हेल्थ म्हणजे दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, ॲक्सेस ऑफ नॉलेज, आणि नंतर चांगले राहणीमान कुठे होतं? परत एकदा जीवनमानचं कुठे होतं? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आठवले का तुम्हाला? तसंच तुम्हाला ॲक्टिव्ह रिकॉल करायचं आहे, म्हणजे ते मनातल्या मनात तुम्हाला आठवले पाहिजे ते टॉपिक्स. आता इथे काय दिले? दीर्घ आयु जीवनमध्ये आपल्याला किमान आयुर्मान आणि कमाल आयुर्मान 85 आणि 20 वर्ष आहे. ज्ञानाची सुगमता कशी म्हणतात? मीन इयर ऑफ एक्सपेक्टेड स्कूलिंग. नंतर मीन इयर कमीत कमी किती तुम्ही सरासरी किती वर्ष तुम्ही शाळेत शिकलात. नंतर अपेक्षित शिक्षणाची वर्ष किती ते पण बघितलेलं आहे. नंतर चांगले आयुर्मान, तिथे जीवनमानासाठी काय होतं? इंधन वगैरे आपल्याला पाहिजे होतं. बट इथे काय विचारलं आहे? कन्सिडर काय आलं आहे? GNI पर कॅपिटल. GNI म्हणलं आहे ग्रॉस नॅशनल इन्कम. डोमेस्टिक नाही म्हणले, नॅशनल म्हणले, म्हणजे फक्त भारतीयांनी केलेलं उत्पन्न पर कॅपिटल, म्हणजे एकाने किती उत्पन्न केलं ते विचारलेलं आहे. हेच इंग्लिशमध्ये दिलं. इथे काहीच नाही वेगळं. इथे तुम्हाला विचारले आकडेवारी तुम्ही या टेबलवरती बघू शकता. आकडेवारी आता वाचून दाखवायचं त्यात काही अर्थ नाही आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्याच्या व्याख्येनुसार ग्रामीण भागात डॅश कॅलरी. आणि आता 6वी पंचवार्षिक योजना तुम्हाला कोणी काढली, कुठल्या कमिटीने काढली हे जर माहीत असेल तरच तुम्हाला ते समजणार. म्हणून तुम्हाला माहीत पाहिजे 6वी जी पंचवार्षिक योजना आहे ती कधी झाली होती? 1980च्या दरम्यान. मग ती कोणी समिती कुठली होती? YK अगल समिती. दारिद्र्याची टोपली हे त्यांनी कन्सेप्ट मांडली होती. मग त्यानुसार किमान 2 वेळेचे अन्न मिळू न शकणारे, म्हणजे यांनी कुठली ॲब्सोल्यूट पॉवर्टीचा विचार केला होता, निरपेक्ष दारिद्र्याचा विचार केला होता. दारिद्र्य निर्मूलन आणि निर्मिती योजना आणल्या होत्या त्यावेळेस. गरिबी हटावची योजना आली होती ना, ते त्यावेळेसच आली होती. मग त्यांनी किती मानलं होतं? 2400 कॅलरी ग्रामीण भागात आणि 2100 कॅलरी शहरी भागात. तसेच रंगाराजन कमिटीने सांगितलं होतं तुम्हाला 2155 कॅलरी होती ग्रामीण भागात, 2090 कॅलरी होत्या शहरी भागात, बरोबर. आता इथे तुम्हाला हे विचारलं आहे जोड्या लावा, जागतिक बँक वगैरे वगैरे, गौरव दत्त, हे सगळे जोड्या लावा तर तुम्ही बघू शकता. इथे PD ऊर्जा समितीचं पण दिलं. इथे YK दांडेकर आणि निळकंठ रथ हे पण खूप इम्पॉर्टंट समिती आहे. यांनी दोन्हीचा म्हणजे 2250 कॅलरी निषक मानलेला आहे. परंतु त्यांनी 15 रुपये मासिक दरडोई खर्च ग्रामीण भागात आणि तसेच 22 रुपये ह्यांचं थोडंसं वेगळे म्हणून लक्षात ठेवायला थोडंसं इम्पॉर्टन्स आहे. गौरव दत्त मार्टिन म्हणून नाही लक्षात ठेवलं, ठीक आहे. PD ऊर्जा समिती आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं. PD ऊर्जा समितीने प्रति व्यक्ती, प्रति महिना आणि उपभोग खर्च याच्यावरती कॅल्क्युलेट केलेला आहे त्यांनी. मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना डॅश अहवालातून मांडली गेली. मानवी विकास निर्देशांक मानव अहवाल 1997 मध्ये पक्का बघा तेच आहे. UNDPचा अहवाल तुम्हाला म्हटलं होतं. कुठे पब्लिश केला जातो? UNDPमध्ये. कोणी काढतं? ऑक्सफर्ड ह्युमन इनिशिएटिव्ह वगैरे त्याच्यातून काढला होता. इथे काय विचारलं क्वेश्चन कुठलं? वेतनवाढीशी निर्दिष्ट रोजगार समावेश होणे गरजेचं आहे. कारण आता सेल्फ एम्प्लॉयमेंट का गरजेची आहे, वेजेस एम्प्लॉयमेंट काय आहे हे तुम्ही बघू शकता. इथे वाचून तुम्हाला कळून जाईल. किंवा जीवनावश्यकतेची वस्तू म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी काय? ॲब्सोल्यूट म्हणजे कुठल्याही घटकाचा विचार नाही करत, म्हणजे ॲटलिस्ट मिनिमम तेवढी तरी आपलं जेवण तरी भेटलं पाहिजे ॲटलिस्ट आपलं. मग ते ॲब्सोल्यूट पॉवर्टी. निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य काय म्हणजे रिलेटिव्ह. आता अंबानीकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, असं कंपॅरिझन केली असेल जी कधीही संपत नाही, म्हणजे ते रिलेटिव्ह राहणारच आहे. ह्याच्याकडे थोडेसे जास्त, त्यांच्याकडे थोडी कमी असणार आहेत. मग ते रिलेटिव्ह पॉवर्टी म्हटले जाते. कुठेही झिरो येणार नाही आहे रिलेटिव्ह पॉवर्टी. निरपेक्ष दारिद्र्य मिनिमम नीड्स लक्षात ठेवा. मिनिमम नीड्स इथे हे कंपॅरिझन दिले खूपच इम्पॉर्टंट आहे. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये आपण गिनी कोएफिशियंट वापरला जातो आणि उत्पन्नाचे दारिद्र्य हे निरपेक्ष दारिद्र्य वापरलं जातं.
नंतर इथे कोणी मांडलं आहे, कोरॅडो गिनी कोएफिशियंट ज्याने काढलं त्याचंच नाव आहे कोरॅडो गिनी, आणि मॅक्स लॉरेन्स कर्व तुम्हाला दाखवला होता. आणि नंतर इथे कोण, हे लकडवाला आणि तेंडुलकर समितीने निरपेक्ष दारिद्र्य म्हणजेच ॲब्सोल्यूट पॉवर्टी, लकडवाला आणि तेंडुलकरने काहीच विचार नाही केला असं आपण लक्षात ठेवू शकतो. निरपेक्ष दारिद्र्य, वाय.के. दारिद्र्य, निळकंठ रथ यांनी नामांकित अर्थज्ञाने सेवनतेनुसार एखाद्या व्यक्तीत कमीत कमी किती प्रतिदिन कॅलरी डाएट मिळायला पाहिजे. आता डाएटचं तेच विचारले तुम्हाला, डाटाच विचारलं फॅक्च्युअल. पुढीलपैकी कोणते घटक दारिद्र्य निर्मूलनास कारणीभूत ठरत नाही. दारिद्र्य निर्मूलनास कारणीभूत ठरणारे घटक दिलेले आहेत, बघून घ्या एकदा. थोडासा घसा खराब आहे, सॉरी त्यामुळे. हां, पुढे ते समित्या दिल्यात, 3 समित्या, लकडवाला, तेंडुलकर, रंगराजन सर्वात एंडला आली. तिचा रिपोर्ट ॲक्सेप्ट नाही केला गेला, लक्षात ठेवा. रंगराजन समितीने रिपोर्ट दिला आहे 2014 पण त्याचा रिपोर्ट अजून ॲक्सेप्ट नाही केला आहे. तेंडुलकर समितीच्यावरती आपण डिपेंडेंट आहोत अजून पण त्यांच्या रिपोर्टवरती. आता मानवी विकास निर्देशांक 2011चा आपला किती होता, तर 134 होता. अमर्त्य सेन आणि पाकिस्तानच्या महबूब उल हक यांनी काढला होता. हे लक्षात ठेवा, अमर्त्य सेन भारतीय आहेत आणि महबूब अल हक हे पाकिस्तानचे, यांनी मिळून हा मानवी विकास अहवाल काढला होता. 2010 याची निर्माण झाली, नंतर मोजण्यास सुरुवात झाली. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे तुम्हाला आयाम सांगितले, दीर्घ निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, मीन एक्सपेक्टेड, चांगले राहणीमान, GNI पर कॅपिटा, आणि 0 to 1 असतं. आणि आपला किती आहे दिलेला आहे इथे 132वा क्रमांक असं. स्वित्झर्लंड पहिल्यावरती आहे, शेवटचा आपला दक्षिण सुदान आहे. चीन, श्रीलंका, बांगलादेश आपल्यावरती पुढेच आहेत ते. नंतर बहुआयामी कुटुंबाची दरिद्री होण्यासाठी अशा वेळेस जास्तीत जास्त असते तेव्हा वंचितांचा निर्देशांक किती असतो, तर हेच विचारलं. 33.3 तुम्हाला सांगितलं होतं समजून, तेच आहे. मग हे बघा तुम्ही आता रिपीट कसे होतात क्वेश्चन. आता याच्यातून कळतं तुम्हाला PYQचं इम्पॉर्टंट किती आहे. म्हणून मी म्हणतो एंडपर्यंत व्हिडिओ बघा, सगळे क्वेश्चन बघा आणि मगच एक्झाम्पलला जा. असंच फक्त मी वाचले नाही, कामाला नाही येणार आहे. ॲटलिस्ट पेपरची स्ट्रॅटेजी बघून घ्या. नंतर इथे काय, दारिद्र्य मोजण्यासाठी करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी एक तज्ज्ञ 2009 कुठली नेमली होती, तेंडुलकर समिती. आता केळकर, गुप्ता हे तुम्ही ऐकलेत का आत्तापर्यंत, नाही, तेंडुलकर ऐकले, टाकून द्या आन्सर. आता इथे ग्रामीण भागात बेकारीची कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कुठली, रोहियो लक्षात ठेवा. तर रोहियो योजना काय होती, एम्प्लॉयमेंट रोजगार हमी, ओके. रोहियो योजना नाही ती EGS, ओके, तेच एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम 1977 पासून चालू झाली होती. जवाहर वीर योजना आणि रोहियो फळबाग लागवड योजना. तर मनरेगा तर तुम्हाला माहिती आहे, प्रति व्यक्तीला 100 रुपये 100 दिवसांचे रोजगार हमी देते आणि त्यात ते 100 दिवसांची मजुरीचा खर्च हा केंद्र देतो आणि वरील राज्यांनी करायचा आहे असं सांगितलं आहे. स्मॉल फार्मर्स अँड डेव्हलपमेंट एजन्सी SFDA. तर हे इंटिग्रेटेड रूरल IRDP मध्ये यूज केलं जातं. नंतर इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्रामचे ध्येय काय होते, ग्रामीण भागात कौशल्य वाढवणे, रोजगार वाढवणे, तेच. तर इथे काय विचारलं आहे, ओके, हा टेबल एकदा बघून घ्या. कोणी काय म्हणलेलं आहे. PD ओझाने किती म्हणले, 2250 कॅलरी, 2250. दांडेकर आणि निळकंठ रथने पण म्हणलेलं आहे. YK अगल समितीने 2400 आणि 2100 कॅलरी म्हणले. रंगराजनने 2150, 2155 आणि 2090. हे सगळे कॅलरीचं लक्षात ठेवा. हे ॲटलिस्ट तुम्हाला ह्याच्यात विचारू शकतो जोड्या-लावामध्ये. पुढे बघूया. तेच तुम्हाला हे डाटावरती क्वेश्चन जास्त आहेत, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे डाटा, मगच तुम्ही ते टिक करू शकता, नाही तर नाही करू शकत. पुढे हा तेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 33.3च्या खाली असेल ते क्वेश्चन. किती वेळा, तिसऱ्यांदा बघितला आपण हा क्वेश्चन, कळालं, रिपिटेशन. नंतर पॉवर्टी इथे काय विचारलं आहे, हां, कोणत्या निर्देशकाची जागा घेतली. आता ह्युमन पॉवर्टी इंडेक्सने मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची जागा घेतली. ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची जागा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने घेतली, बरोबर. पुढे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स त्याचे घटक तर तुम्हाला आधीच सांगितलेत मी, ते आहेत. पुढे आहे दारिद्र्याचे अंदाजा संबंधित, तेच कुठे जास्त आहे कुठे कमी आहे. तुम्हाला जर डाटा माहिती आहे तर तुम्ही करू शकता. हां, लकडवाला समितीने दारिद्र्याच्या टोपलीत अन्न हा घटक बसवला. हाच घटक, एकटा घटक फक्त अन्न दारिद्र्याच्या टोपलीत लकडवालाने बसवला. फक्त लकडवालाने अन्न ठेवलेलं आहे, बाकी काहीच नाही. आता तुम्ही ट्रिक बनवून तर लक्षात ठेवा. ॲब्सोल्यूट पॉवर्टी तुम्हाला सांगितले, निरपेक्ष दारिद्र्य सांगितलेलं आहे प्रतिदिन, ओके. हां, हे टोटल आता इथे हे तुम्हाला टेबल तुम्ही सांगितलं होतं, दारिद्र्य रेषा आणि त्याच्यावर आणण्यासाठी आपल्याला टोटल पॉवर्टी गॅप, दारिद्र्याची तफावत, निर्देशांक, दारिद्र्याची तफावत, आपण दारिद्र्य रेषा,
गिनी कोएफिशियंट वापरला जातो. हेड डिफ्लेक्टर ग्रेटर दॅन गिनी कोएफिशियंट. ओके. नंतर लकडवाल्यानंतर तुम्हाला साईडला फक्त अन्न वापरलेलं आहे. बट तेंडुलकर समितीने फक्त अन्न नाही वापरलं, तर त्यांनी दारिद्र्याचं बास्केट यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये अन्न, शिक्षण, आरोग्य हे 3 घटक यूज केलेले आहेत. समजा. ओके. चलो आगे. आहे ते छोटे छोटे क्वेश्चन आहेत, एकदा बघून घ्यायचं. छोटे क्वेश्चन हे तेच आहेत घटक, फक्त मुख्य पूर्वमध्ये विचारले. राज्यसभा पूर्व 2013मध्ये काय विचारलं? दारिद्र्याची तफावत गुणोत्तर हे गणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्याचे मापन जास्त चांगल्या पद्धतीने करत आहे. कारण निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नाची तूट भरून काढावं लागते हे दाखवतो ना, म्हणजे किती तुम्हाला लागणार आहे पुढे ते दाखवतो ना त्यात. आता हे बघा, वेगवेगळे इंडेक्स दिलेत. हा टेबल महत्त्वाचा आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. वेगवेगळे इंडेक्स दिलेत, कोणी काढले ते दिले आणि नंतर त्यांचे वेगवेगळे आयाम दिलेत. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स UNDP काढतं. IHDI कोण काढतं? इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड इंडेक्स UNDP काढतं, 2010 पासून काढते, बरोबर. जेंडर इनइक्वॅलिटी GII UNDP काढते. सगळे UNDP काढते, बरोबर. जेंडर एम्पॉवर्टी पण तेच काढते, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स पण तेच काढते. पण कधीपासून काढते? कुठल्या सालापासून काढते ते पण बघा. आणि नंतर फक्त ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जे आहे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढत आहे. आणि त्याचे हे पण बघून घ्या, काय म्हणतात, आयाम्स पण बघून, इंडिकेटर्स पण बघून घ्या. पुढे काय दिलं आहे? ओके. हां, इथे थोडंसं ह्याच्याबद्दल दिलं आहे, बेरोजगारीबद्दल. छुपी बेरोजगारी काय? साप्ताहिकमध्ये जर असेल, साप्ताहिक व्याख्या CWS व्याख्या काय साप्ताहिकची? कुठली बेरोजगारी समजते? अल्पकालीन, आर्थिक, सीझनल, चक्रीय, सायक्लिक एम्पॉवरमेंट. आता प्रच्छिन्न बेरोजगारी तुम्हाला कुठे आढळते? शेतीमध्ये. प्रच्छिन्न बेरोजगारीमध्ये तुमचं जे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी आहे ते 0 असते. सीझनल अनएम्प्लॉयमेंट कुठे असते? शेतीमध्ये असते. नंतर स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट हे ते जे डेव्हलपिंग कंट्री आहेत तिथे असते. स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट अनएम्प्लॉयमेंट दर व्यक्ती दर वगैरे दिलं आहे. आता इथे बघा खाली तेंडुलकर समितीने अन्न वापरले. अन्न, शिक्षण, आरोग्य URP आणि MRP या 2 याचा वापर केलेला आहे. नंतर रंगराजन समितीने MMRP म्हणजे मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड याचा वापर केलेला आहे. आणि नंतर लकडवाला समितीने फक्त अन्न यूज केलेलं आहे. तर लक्षात ठेवा हे घटक. नंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स 2010 पासून ऑक्सफर्ड आणि UNDPने काढलेला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2006 पासून निघाला आहे. वर्ल्ड वाईल्ड कॉन्सर्न ऑफ वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ यांनी काढलेला आहे. तर आपले 2 खूप इम्पॉर्टंट चॅप्टर कव्हर झाले आहेत आतापर्यंत. पुढचं आपण लिंग निर्देशांक थोडंसं स्पीड वाढावं लागेल, कारण आत्तापर्यंत आपले फक्त 2 चॅप्टर कव्हर झाले. पुढे खूप चॅप्टर आहेत अजून. तर इथे 37 मिनटं आपली होत आलेली आहेत ऑलमोस्ट. तर आत्तापर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल एवढं जर बघून, तर करून ठेवा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा ॲटलिस्ट. महाराष्ट्र शासन जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर, आणि तुम्हाला जे पण थोडंसं व्हिडिओमध्ये काही वाटते तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, फ्रीली सांगू शकता, तसं काही नाही आहे. पुढे चला बघू आपण तिसरा चॅप्टर. आता इथे पण फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हां, महाराष्ट्र शासनाने डॅश या वर्षापासून लिंग, आता तुम्हाला जर वर्ष माहीत असेल तरच तुम्ही लिहू शकता. तर केंद्र सरकारने कधी घेतले? 2004-05मध्ये लिंग काय म्हणताय? हां, लिंगभाव आधारित अर्थसंकल्प म्हणजे जेंडर बजेट स्वीकारले 2004-05मध्ये. तर आपल्या महाराष्ट्राने कधी स्वीकारलेले? 2013मध्ये. सर्वात पहिलं कोण स्वीकारलं? सर्वात पहिलं त्रिपुरा. ओके. ओडिसा राज्याने स्वीकारलं सर्वात पहिलं केंद्र सरकारला अनुसरून. नंतर मग सर्वात एंडला कोणी स्वीकारलेलं आहे? मणिपूरमध्ये. जेंडर बजेट काय असतं की आता टॅक्स बेस्ड इनिशिएटिव्ह, जसं तुमची लाडकी बहीण योजना आत्ता जी निघाले. लाडका भावाचं काय होतं काय माहिती, पण लाडकी बहीण योजनाने तशाच टाईपचं आपण म्हणू शकतो जेंडर बजेटिंगमध्ये. नंतर आउटकम ओरिएंटेड म्हणजे काय आउटकम निघते एका योजनेमधून ते बघितलं जातं, आणि तसे अलोकेशन ऑफ द फंड केलं जातं. नंतर पुढे काय? एन्शुरिंग द जेंडर communities are the translated to the budget into the budgetary communities through the monetary targets. एखादा सांख्यिकी तुम्हाला टार्गेट दिलं जातं त्याच्यानुसार. आणि ते पण परत फॅक्च्युअल डाटा विचारलं. बाललिंग वगैरे तर कुठला देश कमी आहे, फॅक्च्युअल डाटा तुम्हाला करायचा आहे. त्यात मी पण काय करू शकत नाही, ते आपल्या लक्षातच ठेवायचं आहे. पण त्या लक्षात ठेवण्याचे पण ट्रिक्स आहेत. मग ते तुम्हाला जर पाहिजे असेल ट्रिक्स वगैरे तर ते मला तुम्ही मेसेज करून सांगा की तुम्हाला असं व्हिडिओ पाहिजे म्हणून. नंतर UNDPने 2010मध्ये लिंग असमानता जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स काढण्यास सुरुवात केली. GNIमुळे आपण पुढील घटकाचे ज्ञान होतं. स्त्री सक्षमीकरण एम्पॉवरमेंट, महिलांचे आरोग्य हेल्थ आणि त्यांचे श्रमबाजार लेबर फोर्स, स्थान व फरक, प्रत्यक्ष लिंगभाव असमानता तीव्रता, महिलांचे संसदीय म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेशन इन पार्लमेंट. नंतर शैक्षणिक क्षेत्रात मिळणारा प्रतिसाद, माता मृत्यू दराचे प्रमाण आणि महिला आरोग्याची माहिती रोजगार क्षेत्रात. आता हे तुम्हाला इंडेक्स लक्षात ठेवायचं आहे.
इथे काय म्हटलं 5 इंडिकेटर्स आहेत. मॅटर्नल मॉर्टिलिटी आणि अडल्टसन फर्टिलिटी, म्हणजे जेव्हा ती प्रजनन अवस्थेत येते म्हणजे 18 वर्षानंतर तिचे अडल्टसन फर्टिलिटी आहे का, रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल विचार केलेला आहे. नंतर पार्लमेंटरी रिप्रेझेंटेशन आणि एज्युकेशन, सेकंडरी लेवल एज्युकेशन म्हणलेलं आहे. आणि लेबर फोर्स पार्टिसिपेशन, लेबर मार्केटमध्ये तिला जॉब भेटतो की नाही ते विचारलेलं आहे. तेच पहिलं, अदृश्य मुली आणि महिला हे संकल्पना स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे दिसून येते. आता हे प्रश्न तुम्ही जर काही माहीत नसेल तरी सॉल्व्ह करू शकता, डायरेक्ट दिसून येतं. पुढे काय, लिंग समानता JNI पुढीलपैकी कुठल्या घटनाचा समावेश होतो. आता इथेच तुमच्या बाजूला दिले टेबल, लक्षात ठेवा. काय होतं आहे, हे 3 तर तुम्हाला इंडिकेटर सांगितलेले आहेत पहिलंच. इथे पुढे काय विचारलं आहे, हां तेच इंडिकेटर, एकच क्वेश्चन 3 4 वेळा विचारलं आहे कन्सेप्ट. जर PYQ नाही करता येईल फायदा नाही तुमचा मग. हां आता चला, चलनवाढ खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे चलनवाढ. आता याच्यात काय म्हणलं आहे, पुरवठ्याच्या बाजूने घटकांचे हां हे कॉस्टफुल इन्फ्लॅमेशन आणि कॉस्ट पुश म्हणजे एक्सपेंडिचर पुश. ओके, कॉस्ट पुश म्हणजे एखाद्या पुरवठा साईडने जर तुमचं उत्पादनात चलनवाढ का होते पुरवठा साईडने, जर तुमची वस्तूच तुम्हाला भेटत नाही आहे. आता तुम्ही ॲपलच्या स्टोअरमध्ये गेलात पण ॲपलचे मोबाईलच नाही आहेत तर तुम्हाला काय होणार, त्याची किंमत वाढत जाणार आहे ना. एखाद्या वस्तूची कमी झालेली आहे तर त्याची किंमत वाढत जाणार आहे. मग त्याची आता उत्पादन कमी कसे काय होणार, ॲपलची किंमत म्हणजे ॲपल का अवेलेबल नाही. वाहतुकीमध्ये जर तुम्हाला जी वाहतूकच होत नाही, अमेरिकेतून तुम्हाला ते सप्लायच येत नाही, मग कसं काय बनणार आहे. बदलती उत्पादन रचना, नियोजित आयात धोरण. आता जर गव्हर्नमेंटने ठरवलं की ॲपलचे प्रोडक्ट बॅन करायचे, मग तुम्हाला ॲपल भारतात भेटणार आहे का, मग त्याची किंमत वाढणारच ना. नाशवंत वस्तूचे साठवणूक व सुविधा. आता तुमचे ॲपलचा प्रोडक्ट खूप जणांनी घेऊन म्हणजे एका जणाने स्टॉकिंग केली, म्हणजे ऑलमोस्ट 1,500-2,000 हजार फोन घेऊन ठेवले एकाच ठिकाणी, असं साठवून ठेवले, मग त्याची किंमत वाढणार आहे. नंतर शेती उत्पादनाची चढ उतार. आता शेतीमध्ये जर उत्पन्न चढ उतार होणार आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधा. आता तुमच्याकडे लँड रोड नाही ट्रान्सपोर्टेशनसाठी, मग काय होणार आहे, सट्टेबाजी तेच साठवून ठेवले. नैसर्गिक संकट, आता पूर आला, महापूर आला वगैरे वगैरे, निर्यात वाढ, हे सगळे कारणं आहेत ना, ते तिथे आपण थोडंसं माइंड लावून विचार करूनच करायचं आहे. ठीक, असं नाही की फक्त रट्टाफिकेशन करून तुम्हाला ते क्लिक होणार आहे. रांगती चलनवाढ चांगली असते का, चांगली असते कारण त्याच्यामुळे आपली इकॉनॉमिकल ग्रोथ होणार आहे. जर चलनवाढच होत नाही तुमची, इन्फ्लेमेशनच होत नाही, इन्फ्लेशन होत नाही आहे. मी सॉरी ते का कन्सेप्ट म्हणतो इन्फ्लामेशन आणि इन्फ्लामेशन ते मेडिकल टर्ममध्ये इन्फ्लामेशन सूज येणं. इन्फ्लेशन जे होतं आहे ते रांगती चलनवाढ, त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे तुमच्या कंट्रीची. जर लोकांकडे पैसा आहे तर ते वस्तू खरेदी करतात, त्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि त्यामुळे रोजगारात वाढ होते. एका अर्थी चलनवाढ ही एका प्रमाणात फायदेशीर ठरते. कळालं. पुढे हां, WPI म्हणजे होलसेल प्राईज इंडेक्स. म्हणजे होलसेल तुम्हाला कळते, होलसेल एकदा स्टॉकमध्ये घेतात जे लोक, आपण घेत नाही, आपण किरकोळ बाजारातले घेतो, आपण 1 वस्तू 2 वस्तू, जे एकदम असं स्टॉकमध्ये साठवणूक वगैरे करतात ते होलसेल प्राईज इंडेक्स. त्याच्यामध्ये कुठल्या वस्तू गेल्या जातात, प्राथमिक वस्तू, इंधन, उत्पादन वस्तू. हे होलसेलबद्दल एक टेबल आहे, हाच टेबल मी बोलतो. आता इथे बघा, होलसेल प्राईज इंडेक्स आणि कंझ्युमर प्राईज इंडेक्स. कंझ्युमर प्राईज इंडेक्स ज्याच्यावरती आपण खरेदी विक्री करतो, आणि होलसेल प्राईज इंडेक्स म्हणजे मोठा घाऊक व्यापारी. अमाऊंट ऑफ ॲव्हरेज चेंज इन द प्राईज ऑफ द कम्युनिटी ॲट द होलसेल लेवल. आणि CPI इंडिकेट्स ॲट द ॲव्हरेज प्राईज इन द चेंजेस इन द कम्युनिटी ॲट द रिटेल लेवल. रिटेल म्हणजे आपल्या. आता हे कोण चेक करतं, WPI कोण चेक करतं, एक ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आणि CPI कोण चेक करतं, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. आता WPIमध्ये फक्त गुड्स इन्क्लूड होतात म्हणजे वस्तू, आणि सेवा इन्क्लुडेड होत नाही. सेवा कुठे इन्क्लूड होतात, CPIमध्ये म्हणजे कंझ्युमर प्राईस इंडेक्समध्ये. थोडंसं इंग्लिश आहे, ज्यांना थोडंसं मराठीमध्ये त्रास होत आहे, पण ज्यांना मराठी टर्म्स माहीत आहेत ना त्यांना काही एवढं अवघड नाही जाणार आहे. गुड्स आणि सर्व्हिसेस, वस्तू व सेवा यांचं कुठे कन्सिडर केलं जातं, CPIमध्ये कंझ्युमर प्राईस इंडेक्समध्ये. नंतर किती वस्तू आहेत WPIमध्ये, घाऊक व्यापाऱ्यामध्ये 697 वस्तू आहेत. आणि ह्याच्यात टोटल जर आपण भेटलं, रुरल बॅकसाईडमध्ये जर CPIमध्ये किती आहेत 448, आणि अर्बन बास्केटमध्ये 460 आहेत. तर 908 वस्तू टोटल जे आहेत ते CPIमध्ये आहेत. पुढे काय विचारलं, हां तर बेस इयर काय 2011-12, ह्याचा काय बेस इयर 2012 CPIचा. ओनली फ्यू कंट्रीज इन्क्लुडेड इंडिया, आणि 157 कंट्री यूज केला जातं. म्हणजे कोणी हे कन्सिडर केलं जातं. आपण WPI कन्सिडर करतो कधी काढताना, प्रायमरी आर्टिकल त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं, फ्युअल, पॉवर, वीकली बेसिसवरती आणि मंथली बेसिसवरती काढलं जातं. आणि CPI जे आहे ते मंथली बेसिसवरती काढलं जातं. हे वीकली बेसिसवरती आहे WPI. तुमचं जे फ्युअल आहे म्हणजे तुमचं इंधन, प्रायमरी आर्टिकल जे प्राथमिक वस्तू आहेत
जे प्रोडक्शनसाठी पुढे लागणार आहेत त्यांचं वीकली कॅल्क्युलेट केलं जातं. पुढे तेच हे विचारलं आहे कॉस्ट प्राईस इन्फ्लेशन. आता मी इन्फ्लेशन ते मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, जर तुमचं निसर्ग संकट आलं काय आलं ते आलं तेच आहेत कारणं. बघितलं तो पण क्वेश्चन रिपीट झाला. असे रिपीटिव्ह क्वेश्चन खूप आहेत. हे बघा इथे बघा होलसेल प्राईस इंडेक्सची घाऊक प्राथमिक वस्तू इंधन ऊर्जा हा पण रिपीट झालेला क्वेश्चन. बरोबर टेबल तोच आहे, त्यात काही असं वेगळं दिलेलं नाही आहे, तोच टेबल दिलेला आहे. आता इथे बघा डिमांड पूल इन्फ्लेशन महागाई वाढल्याने होणारी महागाई. मागणी वाढणार आहे म्हणजे डिमांड, तुमची डिमांड वाढली. आता तुम्हाला एखादी गोष्टीची गरज आहे, जसं की तुम्हाला आता गरज आहे ॲपलच्या मोबाईलची, मग खूप जण तेच मागतात, मग त्याचं काय होणार, भाव तर वाढणार आहे ना. मग शासकीय खर्चात वाढ म्हणजे तुमच्याकडे जर लोन स्वस्त झाले तर तुम्ही लोन घेऊन तो मोबाईल घेणार. बरोबर तसंच आहे डिमांड कधी वाढणार, जर तुमच्या हातात पैसा आहे म्हणून तुम्ही त्याची डिमांड करणार. बरोबर तुटीचा अर्थ भरणार. जर सरकारने लोन वगैरेचं कर्ज म्हणजे लोन घेण्याची पद्धत सोपी केली तर नंतर रिझर्व्ह बँकेने स्वस्त पैशाचं धोरण, चीप मॉनिटरी पॉलिसी, काळा पैसा आला, गुंतवणुकीत वाढ करणे, लोकसंख्येत वाढ झाली म्हणजे खूप जणांची आता भूक आपल्याला जर भागवायची असेल तर गव्हर्नमेंटला काय करावं लागेल, पुरवठा करावाच लागेल ना त्यांचा. आता कॉस्ट प्राईस इन्फ्लेशनचे मी तुम्हाला आधीच खूप सारे कारणं सांगितलेले आहेत. तुटीचा अर्थ भरणं म्हणजे गव्हर्नमेंट काही पैसा ओतते मार्केटमध्ये, तेच तुटीचा अर्थ भरणं. ते कधी केलं जातं, बाहेरून कर्ज घेतले जातात, आंतरिक कर्ज असतात, राज्याकडून कर्ज घेतले जातात किंवा परकीय मदत येते किंवा कुठला देश आपल्या ग्रांट्स वगैरे अवेलेबल करतो किंवा IMF किंवा वर्ल्ड बँककडून आपल्या जे लोन भेटतं ते आहे किंवा रिझर्व्ह बँकेतून उचल घेतले जातात किंवा आपलं जे प्रोव्हिडंट फंड आहे त्याच्यातून काही लोन वगैरे घेतलं जातं किंवा नवीन नोटा छापण्यातून जेवढी इन्फ्लेशन होणार आहे म्हणजे इन्फ्लेशन होणार आहे ते सर्वात जास्त असणार आहे. नवीन नोटा छापणं का आपल्याला जमणार नाही, कारण जर आपण नवीन नोटा छापल्या तर जे आपले मूल्य आहे रुपयाचं ते खूप घसरणार आहे, त्याच्यामुळे इन्फ्लेशन खूप वाढणार आहे. म्हणून नवीन नोटा छापताना खूप वेळा विचार केला जातो. नाणे बाजारात निधीच्या कमतरतेमुळे होणारी अपुरी बचत आहे हे बेसिक. हे जे आहे ते मी फॉर्म्युले मलाही लक्षात नाही आहेत, पण तुमच्या जर लक्षात राहत असेल तर हे फॉर्म्युले करून घ्या, येऊ शकतं आता. कारण 2021च्या मुख्य परीक्षेत विचारलेलं क्वेश्चन आहे, तर आलं तर येऊ शकतं ना. करून घ्या एकदा. पिंगूने कुठला फॉर्म्युला दिला आहे, रॉबर्टसनने कुठला दिला आहे, मार्शलने कुठला दिला आहे, मार्शल MKY पिक्चरचं नाव वगैरे असतं ना तसं लक्षात ठेवायला. MKY मार्शल. मुद्रा गुणांकावरती पुढील मुद्रा गुणांक मनी डिफ्लेक्टर वरती कोणाचा प्रभाव पडतो, तर चलन गुणोत्तर, मुदत ठेवी, टाईम डिपॉझिट आपण मागणी डिपॉझिट आणि नंतर राखीव आवश्यकता. ओके हे पुढचे छोटे मोठे क्वेश्चन तुम्ही एकदा बघून घ्या. एकदा हे मुख्य परीक्षेत विचारलेले क्वेश्चन आहेत, राज्यसेवा मुख्य, एकदा बघून घ्या हे क्वेश्चन. घटकाचा संक्षिप्त आवडता. तुम्हाला म्हटलं होतं रांगणारी चलनवाढ किती असते, किती टक्क्याने वाढले, 3% वाढली तर त्याला रांगणारी चलनवाढ म्हणतो, 3% जवळपास. चालणारी वॉकिंग इन्फ्लॅमेशन किती आहे, तर 3 ते 7% असेल तर वॉकिंग इन्फ्लॅमेशन. गॅल्पिंग इन्फ्लॅमेशन म्हणजे पळणारी अर्थव्यवस्था इन्फ्लेशन असेल तर 10 ते 20% दरम्यान. आणि बेसुमार चलनवाढ असेल म्हणजे हायपर इन्फ्लेशन असेल तर 20 ते 100% होऊ शकतं. आता श्रीलंकामध्ये तुम्ही बघू शकता जी कंडिशन झाली होती काही वर्ष आधी, तर ती कंडिशन कुठली होती, हायपर इन्फ्लेशन होती. अरे यार हे PPTचं हेच आहे. अरे कुठे गेलं ओके. आणि ते जे कारणं दिले ते एकदा बघून घ्या, कारण एक्झाममध्ये 4-5 कारणं देतील आणि एक इकडचा कॉस्ट प्लस किंवा डिमांड प्लसच्या देतील आणि नंतर मग तुम्हाला विचारते कुठलं चुकीचं आहे कुठलं बरोबर आहे. M0 M1 M2 M3 हे बरोबर आहे, हे बघून घ्या एकदा. तुमचं ब्रॉड मनी कुठला असणार आहे, नॅरो मनी कुठला असणार आहे, नॅरो मनी M0 आणि सर्वात लिक्विडेड कुठली मनी असणार म्हणजे सगळ्यात लगेच तुम्ही चलनात कन्वर्ट करू शकता ते M0 असणार आहे. मग त्याच्या M0मध्ये काय येतं, RBI मधील बँकांच्या ठेवी, बँकांच्या रोखी, म्हणजे इझी भाषेत म्हणायचं आहे तुमच्या हातात जो पैसा आहे M0मध्ये येणार आहे. तुमच्या हातात जो पण करन्सीच्या नोट आहेत, जे पण तुमच्या नोटा खिशात आहेत ते M0मध्ये येणार आहेत. आणि बँकांच्या ठेवी RBI मध्ये जे आहेत ते पण M0मध्ये येणार. रिझर्व्ह बँकाच्या इतर ठेवी आहेत ते पण M0मध्ये, लोकांकडे चलन नोटा. M1मध्ये काय, डिमांड डिपॉझिट म्हणजे तुम्ही बँकेमध्ये काही रक्कम ठेवलेली, लोकांनी केलेली जमा बँकेमध्ये मागणी ठेवी, त्याला डिमांड डिपॉझिट म्हणतात. नंतर M2 म्हणजे काय, 1 वर्षापर्यंतची मुदतवाढ आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळाची मुदत म्हणजे M2 प्लस 1 वर्षापेक्षा जास्त काळाची मुदतवाढ ते M3मध्ये येणार. M1 ते एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त M0 हा नॅरो मनी असो
M1 आणि M0 आणि M3 हा ब्रॉड मनी असतो. तर मोस्ट लिक्विड कुठलं असतं म्हणजे चलनात कन्वर्ट करण्याचं M0 असतं, हे लक्षात ठेवा. नंतर कन्व्हर्टेबिलिटी अपरिवर्तनीय, प्रातिनिधिक आणि विश्वासिक हे दिलेलं आहे. नंतर पुढे काय निधी प्रमाणे, ओके हे पण काही एवढं नाही. चला पुढचा आपला चॅप्टर आहे भारतीय वित्तीय व्यवस्था. भारतीय आपले 30 पेजेस आता पण कवर झालेले आहेत, ऑलमोस्ट 30 पेजेस. भारतीय वित्तीय व्यवस्था, हां म्हणजे याच्यात काय विचारलेलं बघा, जे पण बँकाचं आहे मला नाही वाटत याच्यातलं क्वेश्चन येईल, पण आला तरी येऊ शकतो. आता इथं मी काही इम्पॉर्टंट माहिती लिहिली आहे. मनीचे म्हणजे जे का पैशाचे प्राथमिक कार्य काय, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण करण्यासाठी, आणि व्हॅल्यू और युनिट मेजरमेंट ऑफ व्हॅल्यू आणि युनिट याच्यासाठी पण यूज केलं. सेकंडरी फंक्शन काय म्हणजे दुय्यम त्याचे काय म्हणतात फंक्शनला काय म्हणतो आपण, फायदे. फायदे स्टोर व्हॅल्यू आहे, आणि स्टँडर्ड ऑफ डेफर पेमेंट आहे म्हणजे कुठलंही लोन देण्यासाठी वगैरे वगैरे डेफर पेमेंट पे करतो ना आपण. नंतर टर्शरी फंक्शन काय आहे, लिक्विडिटी आणि अनइक्वॅलिटी कमी करण्यासाठी. इथे एक क्वेश्चन विचारलं आहे जे जागतिक 2020मध्ये विचारलेले, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं ना, तर ह्या बँकेची नावं लक्षात राहिली तर ठेवा, नाही तर मी नाही बोलत ते लक्षात ठेवा, काही गरज नाही एवढे लक्षात ठेवण्याची. पण कधी झालं होतं 1970मध्ये जागतिकरण झालं होतं, खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. मग 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी पाहिजे होते, अशा 14 बँका होत्या. मग 433 कोटी रुपयांची टोटल सेंट्रल बँकची हे होती ठेवी होती. सर्वात कमी ठेवी होती बँक ऑफ महाराष्ट्र. आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राचं तुम्हाला माहिती आहे कशी आहे. 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 1980मध्ये झालं होतं. मग अशा बँका जर लक्षात राहिले तर त्यांची नावं लक्षात राहिले तर ठेवा, नाही लक्षात राहिले ठीक आहे. पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आली, महिला बँकेची, हे थोडंसं लक्षात राहिलं ठेवा, फॅक्च्युअल डाटा आहे. पुढे काय विचारलं, विधाने लक्षात घ्या, ओके बँकांचंच रिलेटेड आहे. हे महत्त्वाचं आहे. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. आता जर बँक आहेत ते कुठल्या 2 प्रकारच्या बँक असतात, एक कॉपरेटिव्ह बँक आणि एक कमर्शियल बँक. कमर्शियल बँक म्हणजे आपण बँकेत आपलं अकाउंट आहे ते. कॉपरेटिव्ह बँक म्हणजे रुरल अर्बन, म्हणजे जे गावाकडे बँक असतात ग्रामीण भागातील बँक त्यांना रुरल अर्बन बँक असं सहकारी संस्था म्हणतात ना ते. कमर्शियल बँकमध्ये पब्लिक असते, प्रायव्हेट असते, फॉरेन बँक असते. नंतर डिफरन्शियल बँक असते, त्यामध्ये RRB रुरल बँक असतं, लोकल एरिया बँक असतं, स्मॉल फायनान्स बँक असतं, पेमेंट बँक असतं. पेमेंट बँक जे आपलं पेटीएम फोनपे वगैरे आहे ते. आता एअरटेलची जी पेमेंट बँक आहे त्याला सर्वात आधी RBIने हे दिलं होतं, ग्रँट दिलं होतं, मग ते लक्षात ठेवा एअरटेलचं आहे. नंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये आपण कुठल्या सेक्टरला जास्त लोन द्यायला सांगितलेलं आहे, म्हणजे अग्रगण्य क्षेत्र कुठली आहेत, ॲग्रिकल्चर आहे, MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहेत. नंतर एक्सपोर्ट क्रेडिट आहे, हाऊसिंग आहे, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रिन्युएबल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आता इथे काय म्हटलं, अग्रगण्य क्षेत्राच्या कर्ज पुरवठ्यासाठी निर्धारित लक्ष्य काय काय आहेत. एकूण अग्रक्रम क्षेत्र पुरवठा 40%, 20पेक्षा जास्त असलेली शाखा परदेशी बँका 40%, आणि 20पेक्षा कमी शाखा असले त्यांना पण 40%, 40% लक्षात ठेवा. कृषी क्षेत्रात 18%, पैसे लघु व सीमांत शेतकरी मार्जिनल फार्मसाठी 10%, सूक्ष्म MSMEला 8%, दुर्बल घटकांना 12%. लक्षात ठेवायचं, डाटा फॅक्च्युअल डाटा आहे, बाकी काही नाही आहे. 2004मध्ये सहकारी बँका आणि संस्थांना एकूण ग्रामीण भागात पतपुरवठा करण्यासाठी टिंब वाटा होता, 9% वाटा होता. आता तुम्हाला हे माहीत असेल तर ठीक आहे, नाही माहीत असेल सोडावंच लागणार क्वेश्चन. आता DBT, तर तुम्हाला माहिती आहे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुमच्या आधार कार्डच्याद्वारे जर तुमचं बँक अकाउंट लिंक आहे तर तुम्हाला डायरेक्ट पैसे येतील तुमच्या अकाउंटला. मोदीचे पैसे पडले म्हणतात ना, 2000 रुपये तेच. नंतर प्रधानमंत्री जनधन योजना, खूप इम्पॉर्टंट योजना आहे ही, खूप इम्पॉर्टंट. याच्यामध्ये जे फायनान्शियल इन्क्लुजन हे मेन मोटिव्ह होता त्यांचा, मग ते मेन मोटिव्ह त्यांचं साध्य झालं. 50 करोड अकाउंट खोलले आहेत आत्ता जस्ट, त्यांचे नंबर उलटलेला आहे. आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे, 10,000 रुपये तुम्हाला क्रेडिट भेटू शकतं. अपघात विमा आहे 2 लाखाचा. पहिल्या दिवशी 1.5 कोटी खाते उघडली होती, ज्या दिवशी योजना कधी झाली होती 28 ऑगस्टला. 15 ऑगस्टच्या रोजी घोषणा केली होती, 28 ऑगस्टला सुरुवात झाली होती, 28 ऑगस्ट 2014 रोजी. 2014मध्ये झाले होते. 0 बॅलन्स अकाउंट उघडता येतं. आता तुम्ही काय बँकेत बघत असाल 1000 रुपये तुम्हाला बॅलन्स ठेवावं लागतं, किंवा 1000 रुपये बॅलन्स ठेवावं लागतं. बट काही आता ह्या जनधन योजनेची जी खाते त्याच्यामध्ये 0 अकाउंट बॅलन्स ठेवू शकतो आपण. नंतर पुढे काय दिलं आहे, हे स्थापना इयर विचारलेलं आहे, मी सोडून दिलं असतं, मला तरी येणार नाही असतं ते माहिती आहे. इथे काय दिसलं आहे, संयुक्त पूर्वमध्ये काय विचारलं आहे, राज्य सरकारने भांडवली प्राप्तीसाठी पुढील घटकांचा समावेश होतो. बाजारी कर्ज घेऊ शकतं, केंद्र सरकारनं उचल घेऊ शकतं, किंवा भविष्य निर्वाह निधी PF जे सरकारी कर्मचारी असतात त्यांचा PF जे कटतो त्यांच्यावरती ते घेऊ शकतात कर्ज.
नंतर सार्वजनिक अव्यय विभाग, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, हेच आहे. आता मी इथं थोडंसं एक माहिती लिहिली ती इम्पॉर्टंट आहे. जसं की प्रधानमंत्री जीवन विमा योजना ही आपण 33 रुपये प्रीमियम भरतो आणि 18 ते 60 वर्षापर्यंत ते आपल्या प्रीमियम भरू शकतो. 50 वर्षापर्यंत भरायचं. नंतर PM सुरक्षा विमा योजना जी आहे ती 18 ते 70 वर्षासाठी आहे, ज्याचं वार्षिक प्रीमियम आहे ते 12 रुपयासाठी आहे. अटल पेन्शन योजना ज्याच्यामध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, नंतर 60 वर्षानंतर आपल्या पेन्शन भेटणार 1000 ते 5000 रुपये. तर हे थोडंसं कन्फ्युजन करण्यासाठी आकडे देऊ शकतात आणि त्याच्या विचारू शकतात, तर ते लक्षात ठेवा. पुढे काय, वित्त आयोग. आता तुम्हाला एक मी क्वेश्चन विचारतो, वित्त आयोगाचा उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये कितव्या आर्टिकलमध्ये केलेला आहे? कमेंट करून सांगा हे उत्तर. मी तुम्हाला आता थोडा वेळ सांगणार आहे, पण आधी कमेंट करा तुम्हाला जर माहिती तर, आणि नाही माहिती तर ते आहे 280 या आर्टिकलमध्ये वित्त आयोगाचा उल्लेख केलेला गेलेला आहे. तर आत्ता जे नवीन 16वा वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पानगरिया. पनगरिया त्यांचं नाव तेच आहे. आणि नंतर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, जे 2025पर्यंत NK सिंग होता, आणि त्याच्या आधी कुठले होते? YK रेड्डी. बस एवढे लक्षात ठेवा, याच्या पहिलेचे नाही लक्षात ठेवले तरी चालेल. आणि वित्त आयोग काय करतं, तुमचं राज्याचा किती पुरवठा आहे, उत्पन्नाचा पुरवठा किती आहे ते सगळं सांगितलेले माहिती आहे, हे लक्षात राहील तर ठेवा. आणि आपल्या महाराष्ट्राचा किती आहे? 5वा नंबर आहे. यात 6.30% सर्वाधिक हिस्सा कुठला आहे, कुठल्या राज्याचा आहे ते विचारलेलं आहे. राज्यांमध्ये कर वाटपाचे सूत्र काय काय आहे तेच दिले. कर वाटप, उत्पन्नाचा दुरावा किती आहे? 45%. लोकसंख्या किती आहे? तेच माहिती आहे, एकदा बघून घ्या. धोरणाविषयक सिद्धांत पण एकदा बघून घ्या, कारण क्वेश्चन खूप येतात सिद्धांतावरती. वेबरचा किंवा पिंगूचा वगैरे सिद्धांत खूप विचारतात. तर सिद्धांत हे फॉर्म्युले बघा. बजेट डेफिसिट काय असतं? अर्थसंकल्पीय खर्च म्हणते. अर्थसंकल्पीय जमा टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट्स, रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली खर्च, महसुली जमा, परिणामी महसुली तूट आणि मायनस अनुदाने. अनुदान म्हणजे ग्रांट्स जे भेटतात आपल्याला सरकारकडून ते. कॅपिटल डेफिसिट म्हणजे भांडवली खर्च, भांडवली जमा. डेफिसिट म्हणजे काय? कमतरता. तर कमतरता कशा असेल? खर्च मायनस आपले जे उत्पन्न आहे तेच. मग त्याच्यावरून आपल्याला हे काढायचे. फिजिकल डेफिसिट काय? हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण तुम्हाला काय माहीत कधीही टाकू शकतो एक्झाममध्ये. आता महसुली अर्थसंकल्प, रेव्हेन्यू बजेटमध्ये काय? तर महसुली जमा, महसुली खर्च. महसुली जमामध्ये काय येणार? आपल्याला करामधून किती उत्पन्न भेटतं. जे महसुली जमा म्हणजे काय? तुम्हाला सरकारला जे उत्पन्न होतं डेली रेव्हेन्यू ते. महसुली खर्च, कर्जावरील व्याजाची पुनर्प्राप्ती आणि इतर महसूल म्हणजे जे शासकीय सेवातून प्रदान मिळणार नफा, फी, दंड. नंतर महसुली खर्च काय? म्हणजे जे पेन्शन पगार भेटतं ते लोकांना, अनुदान भेटतं, संरक्षणावरती महसुली खर्च वगैरे वगैरे. भांडवली अर्थसंकल्पनामध्ये भांडवली जमा आणि भांडवली खर्च. भांडवली जमा काय असणार? म्हणजे कॅपिटल इन्कम आहे सरकारची, म्हणजे जसं की लोन, तसेच कर्ज उभारणी, तेच लोन. नंतर इतर देणगी, सार्वजनिक देणगी, प्रोव्हिडंट फंड जे सरकारचं मी तुम्हाला म्हणलं PF. नंतर कर्जाची पुनर्प्राप्ती म्हणजे कुठल्या कंपनीला जर सरकारने कर्ज दिले त्याची पुनर्प्राप्ती झाली असेल तर ते कॅपिटलमध्ये येतं. इतर भांडवली जमा, वरील गटात न येणार भांडवली मिळकत, निर्गुंतवणुकी म्हणजे जर डिसइन्व्हेस्टमेंट जसं एअर इंडियाला काही पर्सेंट विकलं गेलं होतं तर त्या जे डिसइन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यातून जो पैसा येतो तो कॅपिटल रिसिप्टमध्ये येतो, भांडवली जमामध्ये येतो. आणि भांडवली खर्चामध्ये काय? जे पण तुमचे रस्ते बांधकाम वगैरे केले जातं कॅपिटल जोडण्यासाठी. नंतर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना केंद्राकडून मिळणारी जी मदत आहे ती कॅपिटल खर्च म्हणजे भांडवली खर्चामध्ये येते. नंतर शासनाने पुरवठा, सामाजिक आर्थिक सेवांवर भांडवली खर्च हे दिलेलं आहे. तर चला, आता हा आहे 6वा चॅप्टर आणि आपल्या झालेत 39 स्लाईड. तर 1 मिनटं मी पाणी पितो. तर मित्रांनो, आपण बघत आहोत रिझर्व्ह बँक याच्यावरचे क्वेश्चन. देशातील महागाईचं नियंत्रण आर्थिक धोरणात ठेवण्याचे कार्य पुढीलप्रमाणे कोणत्या संस्था करते? सोपं आहे. RBI बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कळलं? याच्यात काय? मौद्रिक धोरण आणि वित्तीय धोरण. आता फिजिकल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी. फिजिकल पॉलिसी काय असते? फिजिकल पॉलिसी जी गव्हर्नमेंट करते, फिजिकल आणि मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती RBI गव्हर्नर करते. आणि फिजिकल पॉलिसी म्हणजे जे धोरणात्मक निर्णय आहे ते गव्हर्नमेंट करते. तर RBIच्या चलनविषयक धोरणाची साधने कुठली? संख्यात्मक साधने म्हणजे जे RBI डायरेक्ट इम्प्लिमेंट करू शकते, आणि जे वैचारिक साधने म्हणजे गुणात्मक क्वालिटेटिव्ह आहेत ते पुढे मी सांगणार आहे. आधी आपण संख्यात्मक साधने, प्रत्यक्ष साधने कुठले आहेत?
CRR आणि SLR. आता खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. CRR म्हणजे CRR कॅपिटल रिझर्व्ह रेशो. CRR हे बघा इथे दिले, एक मिनटं डिग्री बाबा. CRR SLR. SLR म्हणजे काय लक्षात ठेवायचं, सेल्फ म्हणजे बँकेकडे स्वतःकडे एक अमाऊंट ठेवायची आहे, त्याला आपण सेल्फ लिक्विडिटी रेशो म्हणतो. लिक्विडिटी म्हणजे काय, आपण कुठलेही सोनं चांदीच्या रूपात काही टक्के RBIने बँकेवरती लिमिट टाकलेली आहे की तुम्हाला एवढे पैसे तरी ठेवायचे आहेत, पुढच्या काही म्हणजे आपत्ती वगैरे आली तर ते पैसे यूज करता येतील, म्हणजे बँक कोलॅप्स होऊ नये त्यासाठी एक पर्सेंटेज नेमून दिलेले आहे RBIने, तेवढे ॲटलिस्ट पैसे तरी तुमच्याकडे राहिले पाहिजेत. आणि CRR म्हणजे कॅपिटल रिझर्व्ह रेशो काय असतं, म्हणजे 4% अमाऊंट ही आहे बँकेची पूर्णपैकी जे टोटल व्यवहार होतो त्यातला 4% जो व्यवहार आहे त्यातल्या RBIकडे ठेवायचे आहेत, त्याला CRR म्हणतात. ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट किंवा कर हे बँकांना भेटत नसतो. अप्रत्यक्ष साधने कुठले आहेत, बँक रेट म्हणजे जे पण आपण लोन भेटतं आपल्याला त्याला बँक रेट म्हणतात. रेपो रेट काय असतो, रेपो रेट आता खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, खूप मुलांना जमत नाही ही कन्सेप्ट, माहिती नसते. रेपो रेट इथे तुमचं RBI आहे बरोबर, आणि इथे तुमची नॉर्मल बँक आहे. तर जेव्हा बँकेला RBIकडून कर्ज घ्यायचं असतं तर कर्ज घेताना बँक त्यांच्याकडे काय ठेवते, गव्हर्मेंट सिक्युरिटीज ठेवते. एक कर्ज म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, गहाण ठेवते गव्हर्मेंट सिक्युरिटीज. मग RBI ज्या किमतीवरती बँकेला लोन प्रोव्हाइड करतं आणि ते किती टक्के असतं इंटरेस्ट रेट, ते म्हणजे इंटरेस्ट रेट म्हणजे रेपो रेट म्हटलं जातं. जेव्हा RBI बँकेंना लोन प्रोव्हाइड करते आणि तेव्हा जे इंटरेस्ट त्यांना भेटतं RBIला त्याला रेपो रेट म्हटलं जातं. जर रेपो रेट वाढवला तर बँकेचं लोन घेणं काय होईल, महाग होईल, आणि त्यामुळे बँकेमध्ये पैसे कमी राहतील, आणि बँकेमध्ये कमी असले तर ते बँक आपल्याला लोन देताना कमी पैशात देईल. म्हणून आपल्याकडे पैसे कमी असतील, कमी असल्यामुळे आपण खर्च करणार नाही म्हणून इन्फ्लेशन कमी होईल. कळालं, खूप मोठी कन्सेप्ट आहे ही. आता हे कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला जर स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल, खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला ही कन्सेप्ट समजू शकतो, फक्त आपल्याला टाईमचा थोडा क्रंच आहे त्यामुळे मी इथे समजत नाही पूर्ण कन्सेप्ट, पण तुम्हाला थोडं ॲटलिस्ट आयडिया आली असेल. जेव्हा RBI आपल्याला कर्ज प्रोव्हाइड करते बँकेला, तर ज्या इंटरेस्ट रेटवरती ते कर्ज बँकेला प्रोव्हाइड करते तेव्हा त्याला रेपो रेट म्हटलं जातं. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, उलटं, जेव्हा बँक RBIकडे पैसे ठेवते काही तर RBI त्यांना काही टक्के इंटरेस्ट देते. RBI जे बँकेला इंटरेस्ट देते त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट म्हणजे उलटं लक्षात ठेवायचं, रेपो रेटच्या उलटं रिव्हर्स रेपो रेट. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असतं, रिव्हर्स रेपो रेट समान असतं, फक्त जेव्हा आपण गहाण जी गव्हर्मेंट सिक्युरिटीज ठेवणार आहे ती ठेवत नाही, तेच मार्जिनल स्टँडिंग सिक्युरिटी. नंतर इथे काय म्हणलं, मिनिमम रेट ऑफ बँक फॉर लोन, MCLR म्हणजे मिनिमम रेट, ॲटलिस्ट एक स्पेसिफिक रेटला फिक्स केलं जातं जेवढ्या रेटला बँक लोन प्रोव्हाइड करणार आहेत. बेस रेट तर नंतर ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये काय, जेव्हा ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय, ओपन मार्केट MOS म्हणजे काय, गव्हर्मेंट सिक्युरिटी म्हणजे काय, ते काय, एखादा बॉन्ड गव्हर्मेंट सांगते की म्हणजे हे बॉन्ड आहे, समजा हा 100 रुपयाचा बॉन्ड आहे, तुम्ही याला 90 रुपयामध्ये घ्या आणि मी तुम्हाला 1 वर्षानंतर तुम्हाला 100 रुपये परत करणार. ते एक बॉन्ड असतो, म्हणजे एका प्रकारचं सौदा किंवा डील म्हणलं जाऊ शकतो आपण त्याला. मग ते जेव्हा गव्हर्मेंट सिक्युरिटी, जेव्हा मार्केटमधला पैसा जर सरकारला काढून घ्यायचा असेल तर तेव्हा ती गव्हर्मेंट बॉन्ड इश्यू करते, आणि गव्हर्मेंट बॉन्ड इश्यू केल्यानंतर ते जर बॉन्ड विकत घ्यायचे तुम्हाला पैसे द्यावे लागतील, आणि ते पैसे येतील गव्हर्मेंटकडे, म्हणजे मार्केटचा पैसा हा चालला आहे गव्हर्मेंटकडे. मग मार्केटमध्ये पैसा नाही, मग इन्फ्लेशन कमी होणार. मग तेच विचारलं, मार्केट स्टेबिलायझेशन रेट, OMS म्हणजे ऑपरेशन, ओपन मार्केट ऑपरेशन. नंतर क्वालिटेटिव्ह साधने काय आहेत, मार्जिन रिक्वायरमेंट म्हणजे सीमांत आवश्यकता. नंतर सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल म्हणजे काय, एखाद्या क्षेत्रात किती टक्के लोन दिलं जाऊ शकतं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कुठल्या बांधकाम क्षेत्राला किती टक्के लोन द्यायचं, हे कंट्रोल कोण करतं, गव्हर्नमेंट कंट्रोल करणार आहे, RBI कंट्रोल करणार आहे. मॉरल सजेशन म्हणजे काय, एखाद्या सूचना नोटीस वगैरे देणे बँकेला, किंवा आपण काय करू शकतो, डायरेक्ट ॲक्शन घेऊ शकतो, किंवा बँकेचं आपण लायसन कॅन्सल करू शकतो. शेड्यूल ॲक्ट आहे RBI ॲक्ट 1935 मध्ये, हां ते पण लक्षात ठेवा. RBIचा ॲक्ट कुठला आहे, RBI ॲक्ट 1935 लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँकेची रोख समायोजन सुविधा याला परवानगी देते. भारतीय रिझर्व्ह बँक रोजच्या रोज बाजारातील रोखता व्यवस्थापित करते, बाजारातील संकेत प्रसारित करते, दोन्ही बरोबर आहेत. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी
रेपो दर आणि रिझर्व्ह रेपो दर तुम्हाला सांगितलं. रिझर्व्ह रेट बँक जेव्हा कर्ज देतं तेव्हा किती % घेते ते रिपो रेट असतं, उलटं जेव्हा असतं ते सांगितले तेच आहे. डिअर मनी पॉलिसी म्हणजे जास्त महागचं धोरण, महाग आहे मोठ्या प्रमाणात. जेव्हा रिझर्व्ह बँक मध्यवर्ती बँक आपल्या बँक दरात यांसारख्या साधनाचा वापर करून कर्जाचे व्याजदर वाढवते, म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना जास्त व्याजदराने पैसे पुरवते, तेव्हा बँक देखील आपल्या ग्राहकांना जास्त व्याजदराने पैसे पुरवतात. तेव्हा महाग डिअर मनी पॉलिसी किंवा बडा मनी पॉलिसी आपण बोलू शकतो. महाग चलन दर, स्वस्त चलन दर. आता हे तुम्ही वाचून घ्या एकदा टेबल, ह्या टेबलचा स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या, बेसिक कन्सेप्ट कळून जाईल. पुढे काय 1930च्या दशकात जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झालं. मुंबईची लोकसंख्या घटली, होणार आहे का. अहमदाबादमधील कापड गिरण्याची संख्या घटली, होईल. मुंबईमधील काय घडलं विचारले, घडलं काय घडणार आहे. मुंबईमधील गिरणी कामगारांना वेतनात 30 ते 50% कपात केली, बरोबर. माहिती काय तरी ऑगस्ट 1929 ते 1933 दीर्घकाळ चालू असलेली तीव्रतमक जागतिक मंदी होईल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भांडवलशाही राष्ट्रांना अर्थव्यवस्थेतील तेजीमंदीच्या चढ उतारातून टाकलं होतं, जे USA सर्वात आधी स्टार्ट झालं होतं. बट रशियामध्ये झालं नव्हतं, कारण रशियाची इकॉनॉमी तुम्हाला माहिती आहे मिक्स प्लॅन्ड इकॉनॉमी आहे आणि त्याच्यामध्ये कोणी इंटरनॅशनल त्यांचे इंटरव्हेन्शन करू शकत नाही, त्यामुळे ते रशियाची इकॉनॉमी सेफ होती. पुढे हे छोटे जे क्वेश्चन आहेत ते एकदा बघून घ्या. मेन्समध्ये विचारले, STIमध्ये विचारले, यांचं एक्सप्लेनेशन जास्त नाही पण थोडंफार तुम्ही बघू शकता. 30 सप्टेंबर 2021 रोजी RBI बँकेने बँक दर वित्तीय संस्थेची रचना, नाबार्ड ही एक बँक दर वित्तीय संस्था आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक ही बँक दर वित्तीय संस्था आहे. गृहनिर्माण बँक ही बँक दर वित्तीय संस्था आहे, लक्षात ठेवा. 2022 विचारलेला क्वेश्चन आहे हा. तर पुढे काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची महत्त्वाची भूमिका राज्यकोषीय व्यवस्थापनात, बरोबर आहे. व्यवस्थापन. सोव्हरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे मुख्य उद्देश आहे प्रत्यक्ष भौतिक सोन्याची मागणी कमी करणे, बरोबर. आता सोव्हरेन गोल्ड बॉन्ड तुम्ही माहिती आहे पेटीएमवरती, ॲमेझॉनवरती तुम्ही गोल्ड घेऊ शकता विकत. ते तुम्हाला फिजिकलमध्ये नाही भेटणार, तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटणार की तुमच्याकडे एवढं गोल्ड आहे. मग फिजिकल क्वांटिटीमध्ये गोल्ड कमी करण्याचा एक मार्ग आहे तो सोव्हरेन गोल्ड बॉन्ड, लक्षात ठेवा. 2021 आत्ता जस्ट क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नंतर पतनिर्मिती करण्यासाठी रिझर्व्ह बँक काय करते, खुल्या बाजारातील रोखांची विक्री करते. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं गव्हर्मेंट जे स्टॉक्स आहेत ते सेल करते. गव्हर्मेंट सर्टिफिकेट, गव्हर्मेंट सिक्युरिटीज, अब्झर्प्शन ऑफ लिक्विड हे जाऊ. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, कमर्शियल बँक टू RBI, म्हणजे जेव्हा RBIकडे पैसे देते काही जे बँक आहेत ते काही प्रमाणात काही टक्के 4% पैसे हे RBIकडे रिझर्व्ह ठेवले जातात. CDR काय असतं, डिपॉझिटरी रेशो, कॅश डिपॉझिटरी रेशो, पब्लिक मनी अपॉन पब्लिक म्हणजे लोकांकडे किती पैसा आहे अपॉन बँकेमध्ये त्याने किती ठेवला आहे ते CDR. भारतीय कर व्यवस्था, आता तर तुम्ही जे बघितलं आता जे बजेट आहे त्याच्यामध्ये कर व्यवस्था थोडा चेंज झाला आहे, तर तोच टॅक्स स्लॅब लक्षात ठेवा. आता 3% जे 3 लाखपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 0% टॅक्स आहे, पण 3 ते 60% ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 5% व्याज टॅक्स भरायचा आहे. नंतर 15 वित्त आयोगाबद्दल विचारले, त्याचे हे कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत, NK सिंग आहेत. आणि नंतर 16 वित्त आयोगाचे तुम्हाला आत्ता सांगितले अरविंद पानगरी 2025 ते 2030 तर चालणार आहे त्यांचं वित्त फायनान्स. पुढे काय, कस्टम ड्युटीज. आता हे ह्याच्यामध्ये दिले फक्त कन्सेप्ट ड्युटी काय असतं, एक्साईज ड्युटी काय असते, मग त्याच्याबद्दल विचारलेलं क्वेश्चन आहे. करभार, प्रत्यक्ष करभार, अप्रत्यक्ष. आता जे GST ते प्रत्यक्ष करमध्ये येते की अप्रत्यक्ष करमध्ये येतं सांगा तुम्ही. प्रत्यक्ष कर काय असतं, कराचा आघात एकाच व्यक्तीवर असतो. अप्रत्यक्ष करमध्ये इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय असतं, कराचा आघात वेगवेगळ्या व्यक्तीवरती असतो. हा कर रचना, प्रत्यक्ष कर रचना ही साखळी रूप नसल्याने वस्तूची वसुली सोपी असते. तसेच ही कर रचना म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस जी आहे ती अप्रत्यक्ष असल्यामुळे म्हणजे साखळी मोठी असते आणि त्याच्यामुळे हे टाळता येत नाही आणि तुलनेने लवचिक असते, तुलनेने लवचिक नसते. पुढे काय, अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी असतं, प्रोग्रेसिव्ह, आणि हे सहसा प्रगतशील असतं. प्रोग्रेसिव्ह असतं, प्रगतशील असतं. ओके. उत्पन्नाची पातळी वाढत जात असते तसं तर कर कमी द्यावा लागतो. याच्यात काय असतं, डायरेक्ट टॅक्सेसमध्ये उत्पन्नाची पातळी वाढत जाते, सोबत तसा कर वाढत जातो. आता आपण याच्यात बघू शकतो इन्कम टॅक्स येतं किंवा प्रॉपर्टी टॅक्स येतं किंवा कॅपिटल गेन टॅक्स येतं, कॉर्पोरेट टॅक्स येतं. अप्रत्यक्ष करमध्ये काय काय येतं ते तुम्ही सांगायचं आहे. अप्रत्यक्ष करमध्ये हे बघा, सेंट्रल ब्युरो ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम, आणि याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय येतं, सेंट्रल ब्युरो ऑफ डायरेक्ट टॅक्सेस.
GSTची अंमलबजावणी हे पण लक्षात ठेवा 2017 झालेली आहे. कुठल्या कुठल्या कलमात बदल केला आहे तर हे थोडंसं तुम्हाला ह्याच्यात विचारलं जाऊ शकतं, पॉलिटीमध्ये विचारलं जाऊ शकतं. राज्यशास्त्रामध्ये 246 कलमामध्ये घटनेमध्ये बदल केलेला आहे. GST राज्याचे विधेयक कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. नंतर 69मध्ये 269मध्ये इंटरराज्य GST जी आहे ती वसुली करण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे. आणि 79मध्ये 279A मध्ये GST परिषद स्थापन करण्याची तरतूद आहे. तेच प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर बदललेलं आहे. नंतर केंद्रीय विक्री कर काय असतो, सेंट्रल सेल्स टॅक्स काय असतो ते विचारलं आहे. जे तुमचं हे असतं GST रजिस्ट्रेशन नंबर त्याच्याबद्दल दिलं आहे. 15 अंकाचा जो GST रजिस्ट्रेशन असतो, पहिले 2 असतात ते राज्याचं कोड दर्शवतात वगैरे वगैरे ते दिलेली आहे माहिती. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष परत विचारलेलं आहे तुम्हाला इथे. पुढे भरण्याची क्षमता, आता कर भरण्याची क्षमता या तत्वावर आकारलेले जाते कर. आणि आयकराचे अधिक तर तो न भरल्यात एक प्रमुख कारण आहे, त्यामुळे काळा पैसा वाढतो. बरोबर आहे ना दोन्ही. जे इन्कम टॅक्स आहे ते कमी भारतीय परकीय संस्थावरती पण लागू पडतं, ते व्यक्ती आणि देश संस्थावरती पण लागू असतं इन्कम टॅक्स. आता इथे बघा केंद्राचे कर कुठले कुठले, राज्याचे कर कुठले. केंद्राचे कर आहे आयकर, महामंडळ कर, मालमत्ता कर, देणगी कर, संपत्ती कर. राज्याचे कर आहेत व्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क, जकात, विक्री. हा राज्य उत्पादन शुल्क MPSC तो भरणारी पोस्ट आहे. ACST म्हणतात त्यांना, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स. नंतर 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष YK रेड्डी सांगितलं होतं. पुढे एक क्वेश्चन बघू द्या, STI मध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. STI मेन्समधला क्वेश्चन हा. वॅट काय असतं, मूल्यवर्धित आधारित कर. उद्देश कर गोळा करण्याची पद्धत आहे. मूल्यवर्धित कर हा एकल बिंदू कर आहे, जी कर करण्याची पद्धत आहे. राज्य सरकारने प्रमुख कर महसूल स्त्रोत वाणिज्य कर व जमीन महसूल, मद्य आणि इतर अंमली पदार्थांचे राज्याचे उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी. 2008 प्रत्यक्ष महसूलपेक्षा अधिक आहे. ओके हां. डायरेक्ट टॅक्स कोड हे काय असतं, युलिप युनायटेड लिक्विड इन्शुरन्स प्लॅन, इक्विलिटी लिक्विड म्युच्युअल फंड. आता तुम्हाला म्युच्युअल फंड माहीत असेल, शेअर मार्केट थोडंसं नॉलेज असेल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार, नाही तर नाही होणार हा क्वेश्चन. तुम्हाला जर थोडंफार शेअर मार्केटचं वगैरे नॉलेज असेल तर. प्रत्यक्ष कर असतो, कराचा आकार एका मेन व्यक्तीवरती असतो. जसं तुम्ही जर नोकरी करताय तर तुमच्यावरतीच ते प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स लागणार आहे, ना तर तुमच्या पुलावरती तर नाही लागणार आहे ते. प्रत्यक्ष कराची बाबतीत करभार हा इतरांवरती ढकलता येत नाही. बरोबर आहे ना. नंतर अप्रत्यक्ष कराचा करभार विक्रेता ग्राहकावरती पूर्णपणे तेव्हा ढकलू शकतो जेव्हा मागणी पूर्णपणे अलौकिक असते. अलौकिक हे 2013 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तेच आता डायरेक्ट टॅक्सेस इनडायरेक्ट टॅक्सेसबद्दल सांगितलेलं आहे. तर डायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय ते आयकर, व्यवसाय कर, भांडवल लाभ कर, कॅपिटल गेन टॅक्स आणि संपत्ती कर. तसेच इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये आयात कर, GST, उत्पादन शुल्क, अखबारी कर, विक्री कर, सेवा कर हे सगळे येतात. आता यामध्ये तुम्हाला बजेट जे आहे आत्ताचं ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर एकदा बजेट पण बघून घ्या. बजेटचं जे कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंट आहे ते बघून घ्या. आणि जर तुम्हाला बजेटवरती पण सेशन असं एक व्हिडिओ पाहिजे आहे तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर पुढे आपण बघूया केंद्राचे कर कुठले आहेत. नंतर मूल्यवर्धन व्हॅल्यू ॲडेड टॅक्स काय असतं, व्हॅल्यू बेस्ड टॅक्स कुठलं असतं. कर आकारणी मूल्यवर्धनावरतीच असते आणि कर वसुली ही अनेक ठिकाणातून होते. कराची आकारणी एकूण मूल्यावरती असते आणि कर वसुली एकाच ठिकाणी असते. GST वगळता सर्व अप्रत्यक्ष कर. नंतर टॅक्स रिफॉर्म कमिटी कुठल्या आहेत, LK झा समिती, चलैया समिती, चौकसी समिती हे आहेत. नंतर पुढे कुठले केळकर समिती, पार्थसारथी सोम, मालमत्ता कर, संपत्ती कर, देणगी कर, खर्च कर, उत्पादन कर आणि राज्य विक्री कर हे. नंतर इथे टॅक्स कमिटी नाही लक्षात आलं, ठीक आहे. पुढचा चॅप्टर आहे कृषी. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कृषी. कृषीवरती तुम्हाला आता काय किती सांगू. आता कृषीवरती एक क्वेश्चन तुम्हाला 4 वेळा विचारला आहे. हे बघा हा क्वेश्चन तुम्हाला मी 4 वेळा दाखवणार आहे. 2023 मधला हा क्वेश्चन बघा, 2019 मधला हा क्वेश्चन बघा, जिथे ऑप्शन पण बघू शकता तुम्ही. आणि नंतर पुढे हाच क्वेश्चन कुठे गेला, ओके हां इथे हे बघा, इथे हा क्वेश्चन बघा 2017 मध्ये. आणि तोच क्वेश्चन पुढे कुठे ना पुढे 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 ओके 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 हां हा एक क्वेश्चन हा 2014 मधला क्वेश्चन आहे. नंतर पुढे 4 वेळा हा क्वेश्चन आलेला आहे, एकच क्वेश्चन 4 वेळा. तर म्हणून मग तो PYQचं एवढं इम्पॉर्टन्स म्हणजे एकदा जरी तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह केला असता म्हणजे तुमच्या लक्षात राहिला असता हा क्वेश्चन आणि तुमचे 2 मार्क फिक्स होते. म्हणून बोलतोय PYQचं रिव्हिजन करा.
हा PPT वाचा, एंडपर्यंत व्हिडिओ बघा, पण तरी नाही बघणार. 90% मुलं ते 2 मिनटं बघतात व्हिडिओ आणि सोडून देतात. 90%. आणि जे पण 10% उरतात त्यातले पण 8-9% ते फक्त 10 मिनटं बघतात, पुढचे तर सोडून देतात. ते कंटाळा येतो ना मुलांना बघायला पुढे. तर क्वेश्चन काय होता हा, खालीपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतीय भूसुधारणा भाग होते? मग भारतीय जमिनीची भूसुधारणा कोणी केली? आचार्य विनोबा भावे जे आहेत त्यांनी भूदान चळवळ केली होती, तुम्हाला माहिती आहे 1955मध्ये. इथे दिलं असेल ना त्यांचं, आचार्य विनोबा, भूदान चळवळ दिले 1951मध्ये. आचार्य विनोबा तेलंगणा पोच्चीमल्ली इथून भूदान चळवळीची सुरुवात केली. म्हणजे भूदान म्हणजे ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांनी गरिबांना ते भूदान दान करायचे आहेत समित्या. भूसुधारणामध्ये 4 घटक होते. मध्यस्थांचे उच्चाटन, म्हणजे जे पण मीडिएटर्स आहेत त्यांना काढून टाकायचे. भाडेकरात सुधारणा, जमिनीचे धारकावरती कमाल मर्यादा निश्चित करणे आणि जमीन धारकांचे एकत्रीकरण म्हणजे कन्सोलिडेशन ऑफ द लँड ते म्हटलेलं आहे. जमीनदाराच्या वर्गाला जमिनीचा काही भाग हा स्वइच्छेने भूमिदान करायचे. भूदान चळवळ आचार्य विनोबा भावे त्यांनी जे सांगितले ते आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेली भारताच्या भूसुविधांवरती संबंधित सर्व विधाने ही योग्य आहेत. सर्व. आता इथे काय दिले, अबॉलिशन ऑफ द इंटरमिडिएट टेंडन्सी रिफॉर्म, कन्सॉलिडेशन ऑफ द लँड होल्डिंग आणि जमिनीच्या धारणेवरती कमाल मर्यादा. म्हणजे त्यावेळेस एका ग्रुपपर्यंत 11 एकरपर्यंत जमीन तुम्ही ठेवू शकता आणि पुढची जी जमीन आहे तुम्हाला भूदान करायची आहे. एक असा लॉ काढला होता, ते लॉवरती हा क्वेश्चन आहे. नंतर पुढे काय विचारलं, पुढील विधान लक्षात घ्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2000, फूड सिक्युरिटी ॲक्ट 2007 ते 2008पर्यंत. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे राष्ट्रीय विकास परिषदेने 2007मध्ये फूड सिक्युरिटी ॲक्ट काढला होता, ज्याच्यामध्ये गहू, तांदूळ, कडधान्य यांचा समावेश करून त्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे. रब्बी हंगामातून 2007मध्ये अन्न सुरक्षा अभियान सुरू केलं होतं. 100% अन्न म्हणजे 100% सेंट्रल स्पॉन्सर स्कीम होती ही. पंचवार्षिक योजनेमध्ये गहू, तांदूळ, कडधान्य यांचे उत्पादन अनुक्रमे 10, 8, 2% मिलियन टनने वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. आणि नंतर 2015 नंतर जेव्हा स्टार्टिंग होती ह्या योजनेची तेव्हा हा सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम होती. बट नंतर या योजनेचा वाटा घेतला गेला. 40% हा वाटा राज्यांना दिला आणि 7% हा वाटा केंद्राकडे ठेवण्यात आला 2016 नंतर. हा क्वेश्चन तोच मी आधी सांगितल्यानंतर. मागील काही वर्षात आवश्यक अन्नधान्याच्या बाजारात किमती स्थिर ठेवण्यासाठी डॅशद्वारे खुले करणे बाजारात APMC, FCI ओके सॉरी FCIमध्ये APMC तर मार्केट आहेत आपले, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंदर काय येतं, अन्नधान्याची शासकीय मार्गाने खरेदी करणे, साठवण करणे, वितरण करणे आणि वाहतूक करणे हे FCIचं मेन उद्दिष्ट आहे. नंतर नबार्ड काय, नबार्ड एक ॲक्ट म्हणजे स्टॅट्युटरी वैधानिक संस्था आहे जी 1981च्या ॲक्टनुसार पास झाले नबार्ड आहे. जी नबार्ड आपत्कालीन 1 वर्षाच्या कालावधीचा व मध्यकालीन 1 ते 3 वर्षाच्या पुनर्वृत्ती पुरवठाचा राज्य आणि सहकारी बँका तसेच मध्यवर्ती प्रादेशिक बँका किंवा ग्रामीण बँका यांना लोन देते. नंतर दीर्घकालीन लोन जे आहे 3 ते 15 वर्षाचा वित्त पुरवठा राज्य भूविकास बँका, प्रादेशिक बँका, ग्रामीण बँका इत्यादींना करते. लक्षात ठेवा. नाफेड काय, नॅशनल ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन मार्केट फेडरेशन म्हणजे नाफेडची मुख्यालय कुठे आहे, दिल्लीमध्ये. ही सहकारी संस्था आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला, जास्त नाही. अन्न सुरक्षा कायद्यामध्ये हा कायदा 75% ग्रामीण आणि 50% हा शहरी लोकांच्या अन्न सुरक्षेसाठी उपलब्ध करून देतो. आता लक्षात ठेवा, ग्रामीण भागात अन्नाचा तुटवडा जास्त आहे शहरी भागापेक्षा, म्हणून ग्रामीण भागात आपल्याला जास्त फूड सिक्युरिटी ॲक्ट आपल्याला लावण्याची गरज आहे. तसेच आपण त्यामध्ये किती रुपयाला किती तांदूळ वगैरे दिलेला आहे. इथे काय दिले, 3 रुपये तांदूळ आणि 2 रुपये जाडे भरधान्य आणि 1 रुपये गहू. इथे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. तर आपल्याला 3 रुपये तांदूळ तर बरोबर आहे, पण जाडे भरधान्य आपण 1 रुपये किलोने घेतो आहे आणि 2 रुपये किलोने आपण गहू घेणार आहे. तर एवढी बारीक माहितीसुद्धा असली पाहिजे आपल्याला. गर्भवती स्तनपान करणाऱ्या महिलांना योग्य आहार मिळण्यासाठी प्रति महिना 6,000 एवढी रक्कम गर्भावस्था प्रसूतीनंतर 6 महिन्यानंतर मिळणार आहे. लक्षात ठेवा. वयाचं 14 वर्षापर्यंत मुलांना पौष्टिक आहार जे तुम्हाला मिड डे मील स्कीम आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे इथे, ते पण लक्षात ठेवा. नंतर इथे पुढे काय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा फूड सिक्युरिटी ॲक्ट तेच सांगितलेलं आहे. कायदा कधी संमत झाला, 2013मध्ये. अधिसूचना सप्टेंबरमध्ये काढली होती. त्याच्यात तरतुदी काय काय तुम्ही वाचून घ्या ते तरतुदी. इथे लक्षात ठेवा. 5 किलो अन्न प्रति व्यक्ती दर महिना 5 किलो अन्न देणार आहे आणि त्यामध्ये गहू, तांदूळ, गहू आणि भरडधान्य प्रत्येकी 3, 2, 1 रुपयाप्रमाणे मिळणार आहे. अंत्योदय अन्न सुरक्षा यामध्ये कुटुंबाला योजनेतून दर महिना 35 किलो राशन भेटणार आहे. किती असू दे त्यामध्ये
किती त्या परिवारात लोकांचं होतं त्यांना 35 किलो धान्य भेटणार आहे त्याच्यातून. टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या अंतर्गत काय होणार, कव्हरेज आणि हक्क भेटणारे महिला आणि बालकांना पोषणाचं लाभ भेटणारे, मातृत्व लाभ भेटणारे, महिला सशक्तीकरण होणारे, पारदर्शक उदायित्व, अन्न सुरक्षेचा भत्ता भेटणार आहे. तेच दिलेलं आहे. पुढे ई कॉमर्स म्हणजे शेती विकासात ई कॉमर्स म्हणजे काय, ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचे डिजिटल यंत्रणेमार्फत खरेदी विक्री होणार. ई म्हणजे आता तुम्ही एवढं पण समजू शकता. ई म्हणजे ई नाम म्हणजे काय, हां हे महत्त्वाचं आहे. ई नाम म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट आणि ई ग्राम म्हणजे काय, ई ग्राम म्हणजे ग्रामीण ॲग्रिकल्चर मार्केट. यामध्ये कृषी म्हणजे आपले शेतकरी बांधव हे त्या वेबसाईटवरती जाऊन आपले धान्य वगैरे विकू शकतात. एवढं काही सोपं नाही पण ते असं बोलण्यासाठी दिले योजना. महाराष्ट्र रोहियो अंतर्गत फळबाग. तुम्हाला एक रोहियो आता मी तुम्हाला सांगितलं होतो इंदिरा गांधीच्या काळात जे रोजगार प्रोव्हाइड करू वगैरे ते चालू होतं तेव्हा ह्या योजना काढल्या होत्या 77मध्ये. आधीमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनेत जवाहर विहीर योजना आणि रोहियो फळबाग योजना 1990चा समावेश होतो. एवढे जुने क्वेश्चन यायची शक्यता कमी आहे पण येऊ शकतात, तरी एकदा बघून घेतलेलं चांगलं आहे. कुळ सुधारणा हा आत्ता सांगितलं 4 वेळा विचारलेला क्वेश्चन तोच. त्याच्यामध्ये काय तर जमिनीचे मालक आणि कुळांचं संरक्षण, कुळांचे भाडे विनिमय, कमाल जमीन धारणची क्षमता निश्चित करणे, मालकी हक्क मिळवण्याची शाश्वती, विल्हेवाटाची सुरक्षा. पुढे काय, भारतीय सन पहिली हरित क्रांती झाली ज्यामध्ये कृषी शास्त्रांचे प्रमुख कोण होते, आता MS स्वामीनाथन. हां खूप इम्पॉर्टंट आहे MS स्वामीनाथन. ह्यावर्षी क्वेश्चन याचे खूप चान्सेस आहेत कारण तुम्ही सांगू शकता ह्या वर्षीचे भारतरत्न कोणाकोणाला भेटलेत तर त्यामध्ये नाव कोणाचं आहे, MS स्वामीनाथन. लक्षात ठेवा. तर याच्यावरची क्वेश्चन येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत MS स्वामीनाथनवरती. तर यांना हरित क्रांतीचे जनक म्हणलं जातं. ज्याने तिसरे योजना काळात युद्ध आणि दुष्काळाच्या भारतीय अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता त्यावर पर्याय म्हणून हरित क्रांती घडून आली. हरित क्रांतीमध्ये आता हाय यील्डिंग व्हरायटींचा वापर केला जातो. आता इथे लक्षात ठेवा रासायनिक खतांचा वापर आहे. आता नाहीतर आपण जोशात म्हणून जातो की ऑर्गॅनिक सेंद्रिय खतांचा वापर नाही, रासायनिक खतांचा वापर केला होता त्यावेळेस. सिंचन, रसायन, कीटकनाशके यांचं, नंतर साठवण वितरण यांची. नंतर यांनी किती इफेक्ट आणला होता त्यांनी तर 1966मध्ये आपलं अन्नधान्याचं किती दशलक्ष टन होतं 74, वरून त्याने 67 आणि 68मध्ये 95पर्यंत नेलं. एकाच वर्षात एवढा बदल आणला होता म्हणून त्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन म्हणतो. आणि वर्गीस कुरियन काय व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजे दूध रिलेटेड प्रोडक्टमध्ये जे पण रिव्होल्यूशन आले ते वर्गीस कुरियनने आणलं आहे. नंतर हेच त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. नंतर महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे ज्वारी या पिकाशी निगडीत आहे. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक म्हणले जातात. नॉर्मन बोरलॉग जे आहेत ते हरित क्रांतीचे जनक म्हणले जातात. बट भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत MS स्वामीनाथन आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत वसंतराव नाईक. तर हे 3 नाव लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात जी हरित क्रांती झाली ती कुठल्या पिकात झाली ते ज्वारी पिकात. ज्वारी मोस्टली महाराष्ट्रात घेतली जाते मग त्याच्याबद्दल आता हे त्यांना कुठले आवड भेटले स्वामीनाथनना ते विचारलं आहे. कृषी हिस्सा भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. बरं घटत आहे. ओके. कृषी हिस्सा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील म्हणजे JDPमधील जे आता JDPमध्ये आपलं जे सर्व्हिस सेक्टर आहे ते जास्त बूममध्ये आहे. नंतर आहे इंडस्ट्रियल सेक्टर आणि नंतर टर्शरी आहे कृषी सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टर. आता इथे दिलं आहे त्याने टेबल म्हणून दिलं आहे पण एवढ्या डाटाने लक्षात राहणार आहे. थोडंसं डोकं लावून लिहू शकता तुम्ही. सुवर्णक्रांती. आता सुवर्ण म्हणजे गोल्डन रिव्होल्यूशन काय असणार, मधुमाशांची शेती. आता इथे टेबल दिलं आहे. ग्रीन रिव्होल्यूशन कृषी रिलेटेड आहे. पिवळी रिव्होल्यूशन तेलबियांचं रिलेटेड आहे आणि व्हाईट रिव्होल्यूशन दूध रिलेटेड. नील रिव्होल्यूशन निळ्यामध्ये काय असतं समुद्रामध्ये काय असणार मत्स्य. पिंक रिव्होल्यूशन कोळंबी तपकिरी. गुलाबी रिव्होल्यूशन आता तुम्ही राहिलं फुलांची रिव्होल्यूशन तसं नाही आहे, कोळंबीबद्दल दिलेलं आहे. थोडंसं बघून घ्या टेबल. पुढे काय स्वतंत्र भारताच्या खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतुदी आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समानवाटीचा न्याय देण्यासाठी दृष्टीने सर्वात प्रभावी टाकते. शेती कमाल शेतजमीन. आता ते आपण 1951मध्ये जे कायदा बघितला होता कुळ विल्हेवाट कायदा 1960. एकच क्वेश्चन खूप वेळा असं रिपीट झालेला आहे. जर MCQ जर केले असतील ना बरोबर क्वेश्चन आला असता तो. पुढे काय भारतीय भू अधिकार सुधारणा धोरण खालीपैकी कोणते ध्येय नव्हते. कुळाचे विल्हेवाट सुधारणा, मध्यस्थांचे निर्मूलन, शेतीविषयक वित्त, सहकारी शेती. आता शेतीविषयक वित्त आपण बघितलेलं का नाही, हे परत तेच क्वेश्चन. केशरी रिव्हॉल्युशन सॅफ्रॉन मिशन काय अंतर्गत 2010 ते 2014 या काळात राबवण्यात आले होते. हवामानाचा अंदाज यंत्रणांचा विकास करणे, पुनर्लागवड करणे, या बघून घ्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, जमिनीची पोत सुधारणा करणे. 11व्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय होते
तर राज्याचं राष्ट्रीय कृषी आणि इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे. 20% भारतीय कृषी निर्यातीचा एकूण निर्यातीचा 20% कमी असणारे पुढीलपैकी घटक कारणीभूत आहे. खराब निर्यात पायाभूत सुविधा. बरोबर आहे, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तसं ट्रान्सपोर्टेशन आपण करू शकत नाही, आपल्याकडे डेव्हलप टेक्नॉलॉजी नाही अजून तरी, मग त्यामुळे आपली निर्यात कमी आहे. पुढे आता 9व्या चॅप्टरमध्ये एकच क्वेश्चन आहे, सहकारी चळवळीमध्ये सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष. तुम्हाला एकदम मी म्हटलं होतं मागे, हे लक्षात ठेवा, वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असतं आपलं आर्थिक वर्ष. उद्योग, आता 10वे चॅप्टर उद्योग. आपला आता टाईम किती झाला, ओके. उद्योग हा एक आपण चॅप्टर करूया. उद्योग, मोठ्या उद्योगांची मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार, ज्याच्यासाठी आपण MRTP ॲक्ट आणला होता, मॉनिपोली ट्रेड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. हा ॲक्ट आणला होता 1969मध्ये. यामध्ये काय, जर कोणी आपले मोनोपोली स्टार्ट करत आहे, म्हणजे जर मी दुकान खोललं तर बाजूच्यांना दुकान खोलू देणार नाही, असं आहे त्यांचं म्हणणं. जर तसं मी करत असेल तर माझ्यावरती काही रिस्ट्रिक्शन आणणार, ते ॲक्टनुसार, ह्या 69च्या ॲक्टनुसार केलं होतं. पण नंतर याच ॲक्टमध्ये मॉडिफिकेशन करून आपण कॉम्पिटिशन ॲक्ट आणला 2002मध्ये. तर या दोन्ही ॲक्टमध्ये काय डिफरन्स आहे, तर इथे हे टेबल दिलेलं आहे. कॉम्पिटिशन ॲक्ट तुम्ही बघू शकता, तेच आहे कॉम्पिटिटिव्ह ॲक्ट काय आहे. नंतर लघु आणि कुटीर उद्योगाच्या क्षेत्रासमोर अद्यापही समस्या कुठल्या आहेत. आता इथे एवढा सोपा क्वेश्चन हा कुठलाच नव्हता. कच्च्या मालाच्या समस्या आहे, विक्रीविषयक सुविधा. MPSCमध्ये जर तुम्हाला वरील सर्व ऑप्शन दिसते तर वरील सर्व ऑप्शन टिक करायचं, मोस्टली तरी तेच आन्सर असते. जर तुम्हाला येत नसेल तर, आणि जर येते तर गपचूप टिक करा, जे येते ते. नसेल येत वरील सर्व करून यायचं. मी आतापर्यंत जेवढे पण क्वेश्चन भेटले तसेच आहेत ऑलमोस्ट. ते रिस्कवरती आहे तुमच्या, मी नाही म्हणणार की कराच. आजारी उद्योगांची गणना करताना ज्या उद्योगधंद्यातील मागील 4 वर्ष वित्तीय वर्षात 50%हून व तेव्हा अधिक निव्वळ किमतीचं नुकसान होत आहे अशांना, म्हणजे सिकनेस इंडस्ट्रियल सिकनेस कोणाला म्हणतं, हे 2002 कॉम्पिटिटिव्ह ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. ज्या कोणत्याही आर्थिक वर्षातील संचित तोटा गेल्या 4 वर्षाच्या निव्वळ मालमत्तेच्या 50% किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तेव्हा त्याला इंडस्ट्रियल सिकनेस म्हणतात. 1949 ते 50च्या वित्त आयोगाचे म्हणजे पूर्णतः अंशतः कुटुंबातील व्यक्तीच्या मदतीने चालवला जातो. लघु उद्योग, कुटीर उद्योग स्वतःचे म्हणजे कॉटेज इंडस्ट्री. आता जे कुटीर उद्योग, छोटे छोटे उद्योग आहेत ते कुटुंबाच्या आधारे हे केले जातात, चालवले जातात. आता इथे काय दिले, MSME सांगितले. MSME कसे डिसाईड केले जातात, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. तर इथे ट्रिक काय बघा, इथं लक्षात ठेवायचं कसं, तर अरे यार हे मध्ये टेबल काय तो कळत नाही मला. ओके थांबा, आता बघा, आता 1 ते 10 जे दिले यार काय यायचं, आता इथे 1 ते 10 दिले तर 5 कोटी एकूण वार्षिक उलाढाल. 1 ते 10 5 कोटी. जर पुढे काय बघायचं, 10 कोटी करायचं आणि ह्यालाच परत 5 कोटीचं 50 कोटी करायचं. पुढे 50 कोटी इकडे घ्यायचं आणि त्याला 5 ने गुणायचं, पण 250 कोटी. तर असा टेबल येऊ शकतो जिथे फिल इन द ब्लँक्स करायचं असेल आपल्याला. मॅच द कॉलम्स येऊ शकतं ह्याच्याबद्दल. लघु उद्योगामध्ये तुमची गुंतवणूक मर्यादा किती असेल किंवा वार्षिक उत्पन्न उलाढाल किती असेल तर त्याला आपण लघु उद्योग म्हणू शकतो किंवा मध्यम उद्योग म्हणू शकतो. हे कॉम्प्लिकेशन विचारू शकतो. 56चं औद्योगिक धोरण मोठ्या प्रमाणात औद्योगिक सहाय्य औद्योगिक उद्योग म्हणून लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी भर या योजनेच्या काळात देण्यात आला होता. तर पहिले औद्योगिक धोरण काय होतं 1948मध्ये. पहिले औद्योगिक धोरण काय होतं, श्यामप्रसाद मुखर्जी यांनी केलं होतं. मुखर्जी लक्षात ठेवा, प्रणव मुखर्जी, श्यामप्रसाद मुखर्जी. प्रणव मुखर्जी कोण होते आता शोधून काढा. 1948मध्ये पहिले औद्योगिक धोरणाचे अध्यक्ष कोण होते, श्यामप्रसाद मुखर्जी. भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचा निर्णय या धोरणात घेण्यात आला आणि 1991मध्ये औद्योगिक कायदा संपन्न करण्यात आला. तर माझ्या मते माझं स्टोरेज भरत आलं, त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंगला थोडंसं हे होणार आहे. तर आपण इथेच हा व्हिडिओ थांबूया माझ्या मते, आणि याचा मी दुसरा पार्ट परत आणणार आहे. थांबा 1 मिनटं, तरी तुम्हाला इथं जाऊ ओके. आपली PPT कुठे, तर आपली अजून PPT किती बाकी आहे तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनटं. आपली PPT अजून चल ना, थोडासा मोबाईल माझा इश्यू आहे थोडा मोबाईलचा. मी हा मोबाईल पण रिपेअर करणार आहे कारण खूप इश्यू देतो आहे मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना. आता आपण कुठपर्यंत आलो, तो 10वा चॅप्टर आपला कंप्लीट झाला आहे. 11वा चॅप्टर आपला चालू आहे. 11वा चॅप्टर हां हे झालं आहे. उद्योग झाला होता आपला. आता पायाभूत सुविधापासून आपल्याला करायचं आहे, पण आता माझ्या मते स्टोरेज संपत आलं आहे माझं, आणि त्यामुळे हा पुढचा रेकॉर्ड नाही होणार आहे व्हिडिओ. तर मी काय करणार आहे, याचाच पुढचा पार्ट 2 घेऊन येणार आहे. जर तुम्ही खरंच सिरियस ॲस्पिरंट असाल तर पार्ट 2 बघा, नाहीतर इथे
सोडून द्यायचा व्हिडिओ. आणि तुम्हाला जर PPT पाहिजे ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली आहे टेलिग्राम चॅनलची. तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे मी सगळ्या PDF टाकत आहेत आणि ते PDF तुम्ही वाचू शकता. तर आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडतो आहे ना तर मेसेज करा, कमेंट करा, काहीतरी करा. ते फ्री आहे सगळं, तुम्हाला तेवढं तर करू शकता तुम्ही. हे बघा टोटल मी 1.5 तास बोलत आहे कंटिन्युअस. मग त्यामुळे माझा घसा पण बसला आहे थोडासा आणि तो घसा रिपेअर करायचा आहे मला. डॉक्टर MPSC आता घसा रिपेअर करणार आहे स्वतःचा. हा घसा रिपेअर करूया, नंतर पुढचा व्हिडिओ एक 2 दिवसात येऊन जाईल लगेच. मग तोपर्यंत हा व्हिडिओ बघा, याची PPT वाचा जी मी ग्रुपवर टाकणार आहे. पुढची पण मी PPT आधीच टाकून ठेवणार आहे, म्हणजे तुम्ही एकदा रिवाईज करून या आणि परत तो व्हिडिओ बघा. रिवाईज करण्यासाठी PPT वाचा, व्हिडिओ परत एकदा बघा, 2x स्पीडवरती बघा, स्पीड ज्यादा वाढवून बघा. ओके, तर चला मी इथेच हा व्हिडिओ एंड करतो आणि पार्ट 2 नक्की बघा या व्हिडिओचा. आणि तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट करा परत लवकर. जर मला लेट झाला तरी, लेट होणारच नाही तर लेट झाला तरी कमेंट करा याच व्हिडिओमध्ये. तर चला इथेच संपू व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.